सूतजी महाराज नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगत आहेत. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींनाही परम पवित्र कथा सांगत आहेत. भजनानंदी दादाराव कानडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त याही वर्षी समस्त कानडे परिवाराच्या वतीनं श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन या ठिकाणावरती झालेलं आहे, ज्याचा लाभ भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेने तुम्हाला मला या ठिकाणी प्राप्त होतो आहे. श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून आपण वैष्णवाच्या पुण्यस्मरणानिमित्त इथं हरिकथा श्रवण करत असल्यामुळे यावर्षी आपण वैष्णव कुणाला म्हणतात या विषयावरती प्रकाश टाकण्याचा जरासा प्रयत्न केला, ज्यामध्ये वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही आणिक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही आणिक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही आणिक प्रमाण तन धन तृणजन. हा जगद्गुरु तुकोबारायांचा भाव यावर्षी आपण श्रीमद भागवत कथेच्या चिंतनामध्ये धारण केला होता. वैष्णव होणं म्हणजे नेमकं काय आहे? कोणते वस्त्र परिधान करणं म्हणजे वैष्णव आहे? कोणतं गंध धारण करणं म्हणजे वैष्णव होणं आहे? कशाची माळ गळ्यामध्ये घालणं म्हणजे वैष्णव आहे? कोणत्या यातीमध्ये जन्माला येणं म्हणजे वैष्णव होणं आहे? याचं आपल्याला उत्तर प्राप्त होत गेलं त्या त्या वेळेला, त्या त्या दिवशी, त्या त्या ठिकाणी. अभंगाच्या आधाराने आपण थोडंफारही चिंतन पाहण्याचा प्रयत्न केलाच, पण कथेच्या प्रसंगामध्ये ज्या ज्या ठिकाणावरती वैष्णवाचं लक्षण आलं तिथं तिथं आपण वैष्णव पाहण्याचाही प्रयत्न केला, ज्यामध्ये एका विषयावरती एका विशेष लक्षणावरती आपण प्रकाश टाकला. भगवंताची अनन्य भावाने शरणागती केलेल्यालाच वैष्णव असं म्हणत आहेत. ज्याचं भगवंतावरती जीवापाड अनन्य प्रेम आहे, ज्याला भगवंताशिवाय, भगवंताच्या नामाशिवाय, भगवंत साधू संत सद्गुरूंच्या सेवेशिवाय जीवनामध्ये अन्य कोणतीच गोष्ट प्रमाण नाही, आणि कुणावरतीच ज्याची अन्य विषयावरती, अन्य पदार्थावरती ज्याची माया नाही, प्रेम नाही, त्यालाच वैष्णव असं म्हणतात. आणि त्याचं बाह्य लक्षण काय आहे? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हे त्याचं बाह्य लक्षण आहे. आंतरिक लक्षण भगवंतावरती प्रेम असल्यामुळेच बाह्य लक्षण तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा आहे. बाहेरून तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा आहे म्हणून आतमध्ये देवावर प्रेम आहे असं नसतं. आत प्रेम असतं म्हणून बाहेर अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. देवावर प्रेम केलेल्याला आतही देवच आणि बाहेरही देवच धारण करावा वाटला. बुक्का लावणं म्हणजे काय आहे? याचं उत्तर आहे महाराज की भगवंताला
तुलसी प्रिय आहे, वृंदा ही भगवंताला प्रिय आहे. मग तुळशीचं पान देवाला आवडतं, तुळशीची माळ देवाला आवडते, तुळशीचा हार देवाला आवडतो. तुळशीपासून सगळं जे जे काही उपयोग आहे महाराज, तो सारा भगवंताला आवडतो. नारायणांच्या पूजेचं एक वैशिष्ट्य आहे, भगवंताच्या पूजेचं वैष्णवासाठी एक वैशिष्ट्य आहे की आपण एखाद्यानी सगळी पूजा केली, सगळ्या प्रकारची फुलं भगवंताला वाहिले, पाण्याने स्नान घातलं, पंचामृताने स्नान घातलं, अन्य सगळ्या जेवढे जेवढे फळं असतात तेवढ्या फळांच्या रसाने देवाला स्नान घालण्याचा एक विधी आहे. सगळ्या फळांनी स्नान घातलं, चंदनाच्या पाण्याने स्नान घातलं, अत्तराने स्नान घातलं, सगळ्या रसांच्या फळांनी, सगळ्या फळांच्या रसाने स्नान घातलं, सगळ्या तीर्थांच्या पवित्र जलाने भगवंताला स्नान घातलं, शुद्ध गायीच्या दुधाने स्नान घातलं, मधानी, तुपानी, दह्यानी स्नान घातलं. स्नान झालं देवाचं. सुगंधित तेल भगवंताला लावलेलं आहे, चमेलीचं असो, असं सुगंधित तेल आता काय असतील ते तुम्ही पहा. ते तेल देवाला लावण्यासाठी वापरत असतात, वापरले. गरम शुद्ध कोमट कोमट पाणी केलं महाराज, त्यांनी पुन्हा देवाला आंघोळ घातली. आता देवाचं अंग जरासं मोकळं झालं. आता छान उबदार वस्त्रांनी देवाचं अंग टिपायचं, पुसून घ्यायचं. देवाचं अंग पुसून झालं, पुन्हा सुंदर अशा प्रकारचं सुगंधित अत्तर देवाच्या शरीराला लावलं. सुंदर मलयागिरी चंदन भगवंताच्या मस्तकावरती लेपलेलं आहे. पण थंडीच्या दिवसामध्ये देवाला जास्त चंदन लावू नये, चंदन थंड असतं. म्हणून चंदन शक्यतो वरती उन्हाळ्यात देवाला जास्त प्रमाणामध्ये लावतात. निमित्ताला देवाला माथ्यावर चंदन लावावं, देवाचं कपाळ तसं ठेवू नये म्हणतात. पूजा झाली, पूजा करणाऱ्यांनी निदान पाण्याने जरी पूजा केली तर पूजा झाल्यानंतर देवाच्या माथ्यावर लावायलाच पाहिजे, चंदन लावायला पाहिजे, कुंकू लावायला पाहिजे. आता हे कुंकू सुद्धा बाजारामध्ये फार केमिकल युक्त कुंकू भेटतं महाराज. ते कुंकू देवाच्या पूजेत कधी वापरू नये. शुद्ध हळदीनं तयार झालेलं जे कुंकू असतं ते देवासाठी वापरावं. शक्य झालं तर आपणही तेच वापरावं. हळदीचं कुंकाचा वापर देवाच्या पूजेमध्ये करावा. आणि एक सावधानता बाळगावी की देवाची पूजा करत असताना सगळ्या प्रकारच्या वस्तू चांगल्याच वापरण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. भांडे चांगले असावेत, पाणी शुद्ध असावं, पंचामृत चांगलं असावं, चंदन चांगल्या प्रकारचं असावं, कुंकू चांगलं असावं, अक्षदा चांगल्या असाव्यात, सबंध असाव्यात, तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, त्याही शुद्ध स्वच्छ असाव्यात. घाण झालेले असतील, मळालेले असतील तर ते काढून टाकावं, नवीन भराव्यात असं. आणि मग देवाच्या माथ्यावरती चंदन लावावं, कुंकू लावावं, बुक्का लावावा, सुंदर सुंदर फुलं भगवंताला वाहावीत. मग मोगरा आहे, चाफा आहे, जास्वंद आहे, कन्हेर आहे, गुलाब आहे, शेवंती आहे, असे किती किती प्रकारची फुलं आहेत महाराज. सगळे फुलं, जाई आहे, जुई आहे, सगळे सगळे फुलं भगवंताला वाहिली आपण. पण अशी सगळी साज शृंगाराने पूजा केली, पण तुळशी पत्र जर का भगवंताला वाहिलं नाही तर सगळी केलेली पूजा व्यर्थ होत असते. एवढं तुळशीचं महत्व आहे. आता पहा, आता आपण क्रम पाहिला की देवाला काय काय व्हायचं. एखाद्या भक्ताला एवढं सगळं काहीच वाहणं शक्य झालं नाही आणि त्याने नुसतं चरणावर तुळशी पत्र ठेवलं तर सगळी पूजा त्याच्याकडून होत असते. इतकं तुळशीचं महात्म्य आहे. तुळशीचं महात्म्य सामान्य नाही महाराज. म्हणून दारात तुळशी वृंदावन असलंच पाहिजे. वैष्णव भक्तांनी रोज तुळशीला पाणी घातलंच पाहिजे, रोज तुळशीला नमस्कार केला पाहिजे, तुळशीची प्रदक्षिणा केली पाहिजे, तुळशीला नमस्कार केला पाहिजे. प्रणमामि हरिप्रिये म्हणून तिची परवानगी घेऊन तिचं पत्र तोडलं पाहिजे, मंजिरी तोडली पाहिजे की तू जर का माझ्यावर कृपा केली तर हरी माझ्यावर प्रसन्न होतील. म्हणून तर तुळशीची मंजिरी वाहुया हरीला, नाजुक कोमल
हिरवी पाने सुंदर सीमाला वाहूया हरीला, तुळशीची मंजिरी वाहूया हरीला. म्हणून भगवंताला तुलसी अर्चन करावं. मग तुळस किती वाहावी भगवंताला? एक पान वाहिलं तरी भगवंत प्रसन्न होतात. एक पान. द्वारकेमध्ये भगवंताची तुला केली गेली. तुला माहित आहे ना, एका पारड्यामध्ये ज्याची तुला करायची आहे त्या व्यक्तीला बसवलं जातं आणि मग पदार्थ निवडले जातात की या पदार्थांनी आता याची तुला करायची आहे. मग साखरेची तुला होत असते, गुळाची असते. आता ती भगवंताची तुला होती, तिथं साखर गुळ नाही महाराज, हिरे माणिक मोती रत्न अलंकार असं सगळं सामग्री होती. सगळं द्वारकेतलं वैभव महाराज, तिथं काहीच कमतरता नाही. भगवंत एका पारड्यामध्ये बसले, दुसऱ्या पारड्यामध्ये हे सगळं जो भक्त आपल्याला जे वाटेल ते 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 आणून त्या तराजूमध्ये टाकायला लागला. पण भगवंताचं पारडं काही हलकं व्हायलाच तयार नाही, इकडचं पारडं खाली जायला तयार नाही. व्यक्तीच्या वजना इतकं भार तिकडं द्यावा लागतो. मग साखर किती किलो लागेल, गुळ किती किलो लागेल, ते 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 जोपर्यंत ते पारडं वर होत नाही तोपर्यंत तुला करत राहायची. आणि मग जी तुला होईल, जेवढं ते साखर गुळ धान्य किंवा काय हिरे माणिक मोती रत्न सोन्याचे अलंकार, आता आपण तुला कशाने करतो? आपल्या आईपतीनुसार त्याच्यावर अवलंबून आहे महाराज ते. आणि मग ते त्याचं सगळ्यांचं दान असतं. इकडं भगवंताच्या तराजूमध्ये सगळं सामग्री जो 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 भक्त येईल तो तो टाकायला लागला, जो जो भक्त येईल तो टाकायला लागला. आता द्वारकेत काय कमतरता आहे? शेवटी भगवंताचं पारडं काही हलकं व्हायला तयार नाही. शेवटी नारदजी महाराजांच्या प्रेरणेने रुक्मिणी आई साहेबांनी फक्त एक तुळशीचं पान वरतून अलगट ठेवल्या बरोबर भगवंताचं पारडं हलकं होऊन गेलं. याचा भाव असा आहे की सगळ्या भगवंताच्या उपचारांमध्ये तुळस प्रधान मानलेली आहे. आणि मग भगवंताला नैवेद्य अर्पण करायचा, तुळस अगोदर प्रसादावरती ठेवली जाते. त्याच्याशिवाय परमात्मा त्या वस्तूचा स्वीकार करत नाही. वस्त्र जरी अर्पण करायचे नवीन देवाला तरी तुळस ठेवायची, नैवेद्य अर्पण करायचा तरी तुळस ठेवायची. तुळस कशाचं प्रधान? तुळस ठेवणे म्हणजे काय की मी ह्या वस्तूचा मालकी हक्क माझा सोडतोय आणि हे तुम्हाला समर्पित करतोय असं आहे. म्हणून अशाही बोली भाषेमध्ये असंही म्हणतात की आम्ही आमच्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं, आम्ही आमच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. याचा अर्थ काय आहे की आता ते आम्ही आमचं मानत नाही, ते देवाचं मानतो असा अर्थ आहे. मग किती तुळशीपत्र व्हावं भगवंताला? मंजिरी व्हावी, तुलसीपत्र व्हावं महाराज. एक वाहिलं तरी चालतं आणि शेकडो वाहिले तरी चालतात, 1000 वाहिले तरी चालतात. पूजकांनी किती व्हावं? कमीच आहे महाराज देवाला. नाही रोज 1000 तुळशीपत्र वाहणं शक्य झालं तर निदान पर्व काळाला तरी, भगवंताच्या जयंतीचा दिवस असेल, रामनवमी असेल, जन्माष्टमी असेल, दत्त जयंती असेल, आषाढी एकादशी असेल, या दिवशी तरी भगवंताला तुलसी अर्चन केलं पाहिजे. रोज तुळशी अर्चन करावं. निदान 108 वेळेस भगवंताचं नाव घेऊन तुळशी वाहाव्यात चरणावर. किंवा शक्य झालं तर रोज 1000 नावं उच्चारून भगवंताची तुळशी वाहाव्यात. सहस्त्रनामावली भगवंताची आहेत महाराज असं म्हणावं. आणि मग जो बुक्का तोही तुळशीच्या लाकडापासूनच तयार होतो. गळ्यात माळ घालायची तुळशीचीच घालायची. आणि मग काही काही भक्त असे आहेत की एका माळेवरती त्यांचं समाधान होत नाही, एका माळेवर समाधान होत नाही. मग कंठामध्ये एक, गळ्यापर्यंत एक, छातीपर्यंत एक, उदरापर्यंत एक, एक लहान, एक मध्यम, एक जाड, दंडामध्ये तुळशीची माळ, मनगटामध्ये तुळशीची माळ, मस्तकावरती तुळशीची माळ, सगळ्या शरीरावर चिन्ह महाराज. बरं भक्त ज्या वेळेला पाहतात का हो काय गरज आहे माळ घालायची, तुम्हाला माळ का घातली? आपल्याला माहित आहे का अर्थ? आपण माळ का घालतो, का घालायची असते माळ? कोणी म्हणेल काय ते तर नाही माहिती बा, पण घालणाऱ्यांनी सांगितली घालणं चांगलं असतं म्हणून घातली.
घालणाऱ्यांनी घातली, सांगणाऱ्यांनी सांगितलं म्हणून घातली. पण लक्षात घ्या, आपण देवाचे आहोत याची ती साक्ष आहे. माळ घातल्याबरोबर आपण देवाचे आहोत याची ती साक्ष आहे आपल्यासाठी. आणि परम वैष्णवानी ज्या वेळेला बुक्का धारण केला, परम वैष्णवानी ज्या वेळेला गोपीचंदन धारण केलं, परम वैष्णवानी ज्या वेळेला माळ धारण केली, त्यावेळेला ती कोणत्या भावातून धारण केली हे जर का पाहायचं झालं तर त्याच्या मनामध्ये भगवंत एवढा ठसलेला आहे की त्याला बाहेरून सुद्धा ज्या वेळेला काही शृंगार करायचा असतो त्यावेळेला तो त्याच वस्तूंचा अंगीकार करतो जे देवाला आवडतं. माळ देवाला प्रिय आहे, ती घातली. बुक्का देवाला प्रिय आहे, तुळशीपासूनच तयार झाला, परिधान केला. हे सगळं का आहे? गोपीचंदन का लावायचं? देवाला प्रिय आहे म्हणून. हे सार वैष्णवाच्या लक्षणामध्ये येत असतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. अति प्रिय आवडे तुळसी बुक्का, अति प्रिय आवडे तुळसी बुक्का. तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. नामपद पंकज पादुका, नामपद पंकज पादुका. श्रीमस्तकी वंदित श्रीमस्तकी वंदित से. पंढरपुरी जे भीमा तटी, पंढरपुरी जे भीमा तटी. पंढरपुरी जे भीमा तटी. सुंदर मनोहर गोमती, सुंदर मनोहर गोमटी. दोन्ही कर ठेवोनिया कटी, दोन्ही कर ठेवोनिया कटी. भेटीसाठी तिष्ठत से, भेटीसाठी तिष्ठत से. पंढरपुरी जे भीमा तटी, पंढरपुरी जे भीमा तटी. पंढरपुरी जे भीमा तटी. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. आणि जेवढी आवड भगवंताला तुळशीच्या संबंधामध्ये आहे, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. अशीच प्रीती हरिभक्ताच्या संबंधामध्ये, भोळ्या भाविकाच्या संबंधामध्ये असते. भोळा भाविक म्हणजे काय? आपण म्हणतो आमची भोळी साळी भक्ती आहे, आम्ही भोळे भाविक आहोत. भोळं भाविक म्हणजे काय हो? मग कोणी म्हणेल भोळं भाविक म्हणजे ज्याला शास्त्र कळत नाही, भोळं भाविक म्हणजे जो देवाची शास्त्रात सांगितली तशी पूजा करू शकत नाही, भोळा भाविक म्हणजे जसं जमेल तसं करायची ज्याला सूट आहे, भोळा भाविक म्हणजे आपल्यासारख्यानी कसंही केलं तरी चालतं बुवा असं मानणारा म्हणजे तो भोळा भाविक. असं नाही. असं असलं तरी मला असं वाटतं की आज तसं मानायचं नाही. म्हणजे व्यासपीठाला असं वाटतं आज. भोळा भाविक याचा अर्थ काय आहे? भोळा भाविक याचा अर्थ असा आहे की व्यावहारिक दृष्टिकोनातून त्याला तू बुक्का लावतो म्हणून, माळ घालतो म्हणून, गोपीचंदन लावतो म्हणून, वारी करतो म्हणून, नाम गातो म्हणून, कथा ऐकतो म्हणून, कितीही समाज त्याला हसला तरी सुद्धा देवाच्या संबंधामध्ये जे भाव त्याच्या अंतःकरणातून बाहेर उमटतात ते भाव किंवा ती भक्ती किंवा ते नाम, ती सेवा, ती क्रिया जो सोडायला तयार होत नाही, अशी ज्याच्या अंतःकरणाची भूमिका झालेली आहे तो भोळा भाविक असतो. तो भोळा भाविक आहे. तो जनमानसाचा विचार करत नाही. मी बुक्का लावलेलं लोकांना आवडेल का माझ्या हरीला आवडेल?
मी माळ घातलेली माझ्या देवाला आवडीचा होणार आहे मी, का लोकांच्या आवडीचा व्हावा म्हणून? जो प्रत्येक कृती करताना मी माणसांच्या नाही, मी देवाच्या आणि सद्गुरूंच्या आवडीचा झालो पाहिजे, माझ्यावरती त्यांची मर्जी झाली पाहिजे, असा विचार करणाऱ्याला भोळा भाविक म्हणतात. ज्याला काही कळत नाही, जो शास्त्राचा विचार करत नाही, जसं जमेल तसं करतो, असं करणाऱ्यांनी कधी स्वतःला भोळं मानू नये. आणि बस आमची भोळी साळी भक्ती आहे असंही मानू नये महाराज. हे काही शास्त्रसंमत आहे असं वाटत नाही आज तरी. भक्ती कशी करावी? भक्ती जाणीवपूर्वक करावी. भक्ती कशी करावी? जाणीवपूर्वक. कोणी म्हणेल जाणीवपूर्वक करणे भक्ती म्हणजे नेमकं काय? तर भक्ती करण्याची पद्धती समजून घेणे, सूत्र समजून घेणे. 9 प्रकारे भगवंताची भक्ती केली जाते. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णो भक्तिश्चेन्नवलक्षणां क्रियते भगवत्यद्धा तन्मन्निधीतमोत्तमम. प्रल्हादजी महाराज म्हणतात की 9 प्रकारे भगवंताची भक्ती केली पाहिजे. पहिली भक्ती आहे श्रवण, देवाबद्दल ऐकावं. कीर्तन, देवाच्या नामाचं संकीर्तन करावं. स्मरण करावं भगवंताच्या रूपाचं, नामाचं, कथेचं स्मरणम. भगवंताची पूजा करावी. अर्चनम, भगवंताला नमस्कार करावा. आणि जो जो जीव आपल्याला भेटेल त्याच्या त्याच्या देव पाहून साऱ्यांना नमस्कार करावा. ही आहे वंदनम. मी भगवंताचा दास आहे असंच स्वतःला मानावं, याला म्हणतात दास्यम. भगवंत माझा सांभाळ करणारा आहे. सर्व परिस्थितीमध्ये, सर्व कालावधीमध्ये भगवंत माझा सांभाळ करेल. मी सुखामध्ये सुखी होऊ नये, दुःखामध्ये दुःखी होता कामा नये, असा भाव धारण करणार यालाच म्हणतात सख्यम, सख्य भक्ती. दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आणि या जगामध्ये मी नाही आणि माझं काहीच नाही. जे काही माझं आहे, माझ्या जवळ आहे, ते सार भगवंताच्या चरणावर मी अर्पण केलेलं आहे. याला आत्मसमर्पण असं म्हणतात. आत्मसमर्पण असं म्हणतात. अशा पद्धतीनं जो भक्ती जाणतो महाराज आणि जाणीवपूर्वक भगवंताची भक्ती करतो, अंतःकरणामध्ये ज्याच्या फक्त देवाला प्रसन्न करण्याचा हेतू आहे, तोच खरा भक्त आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नहे माझे मना, अनेक नहे माझे मना, अनेक नहे माझे मना. तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नोहे माझे मना, अनेक नोहे माझे मना, अनेक नोहे माझे मना. हो का पंडित, हो का पंडित, हो का पंडित शहाणा, हो का पंडित, हो का पंडित, हो का पंडित शहाणा. अनेक नोहे माझे मना, अनेक नोहे माझे मना, अनेक नोहे माझे मना. नामरूपी जणले चित्त, नामरूपी जणले चित्त,
माझे मना. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. पहा, म्हणे मी भोळा आहे, आमची भोळी साळी भक्ती आहे, हे कोणी म्हणावं आणि कोणी म्हणू नये. आता तो एक शब्द रूढ झाला म्हणून आपण म्हणतो की आमचा भोळा भाव आहे. आपण खरेच भोळे असतो का हो, का परमार्थात आल्यावर भोळे होतो? कसे असतो? हा विषय ज्या ज्या वेळेला यायचा त्या त्या वेळेला बाबा कथेमध्ये सांगत आले. आजपर्यंत आपल्याला व्यवहारातलं सगळं कळतं. 10ची कळते, 20ची कळते, 50ची कळते, 100ची कळते, 200ची कळते, 500ची कळते. व्यवहारातलं सगळं कळतं ना हो आपल्याला. दुधात पाणी कसं टाकायचं म्हणजे आता जे देणारे ते सगळं कळतं. बरं जाऊ द्या, आपण काही दूध विकत नसू म्हणून तो दृष्टांत बाजूला राहू देऊ. उदाहरणार्थ, आपल्या घरचं अचानक पीठ संपलं. आपण शेजारणीच्या मैत्रिणीकडे गेलो, आपण तिला म्हटलं बाई माझं पीठ संपलंय, देती का जरा. आता ती नेमकी कामात होती. ती म्हटली अगं मी रिकामी नाही, माझ्या पाठीमागं गडबड आहे, तो खालच्या लाईनमध्ये तिथं जर्मनचा डबा आहे ना त्याच्यात पीठ आहे, तू तुझ्या हाताने घे बाई. आता हे मैत्रिणीत महाराज शेजारीत राहतात, परकेपणा काहीच नाही. तिला बिचारीला घ्यायला सांगितलं, ती गेली आणि दाबून 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 पीठ घेऊन गेली. ज्या वेळेला ती पीठ मागायला आली म्हणजे घेत असताना दाबून दाबून घ्यायचं कळतं, देताना भुरगळून भुरगळून द्यायचं कळतं आपल्याला. म्हणजे व्यवहारातलं सगळं कळतं महाराज आपल्याला. साडी घ्यायला गेलो, कोणती कशी कोणती कशी, हिची कशी तिची कशी, हे सगळं कळतं. मग परमार्थात आल्याबरोबर, भक्तीच्या क्षेत्रात आल्याबरोबर आपण एवढे भोळे कसे होऊन जातो? आपण म्हणतो आम्हाला कळत नाही, आमची भोळी साळी भक्ती आम्ही करत राहतो. देव काय, देवाला भाव पाहिजे, देवाला प्रेम पाहिजे. भावाचं स्वरूप सुद्धा एवढं विशाल आहे महाराज की भावाची सिद्धता होण्यासाठी सुद्धा साधकाला आपले जन्म खर्च करावे लागतात. त्यावेळेला भक्तीचा एक शुद्ध भाव मनात प्रगट होतो. भाव काही इतकी कमी किमतीची वस्तू आहे का? भाव इतका स्वस्त नाही महाराज की आपण भक्तीच्या क्षेत्रामध्ये आलो, आपण जरासं नाम गायन केलं, आपण जराशी कथा श्रवण केली आणि आपल्या मनामध्ये भाव, मी भाविक आहे, भावानी देवाला सगळं आवडतं, भावानी अर्पण केलं देव घेतात. अहो भाव, एक वेळेला माणूस ज्ञानी होईल, एक वेळेला माणूस कर्माचरण करेल, एक वेळेला माणूस अष्टांग योग साधना करेल, पण भाव अंतःकरणामध्ये प्रगट होणं जिसतं तेवढं सोपं नाही. पहा, झालेले आहे ज्ञानी उद्धवजी महाराज, पण गोपिकांना पाहिल्यावर उद्धवजी महाराजांच्या लक्षात आलं की मी ज्ञानी झालो, पण माझ्या मनात अजून भाव नाही, माझ्या मनात अजून प्रेम नाही. याचा अर्थ काय आहे? म्हणून हे वाक्य वापरलं की या जगात हो का पंडित शहाणा, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर का भक्ती, अंतःकरणात भाव प्रगट झालेला नसेल महाराज, आणि आपण किती सहज म्हणून जातो आमचा भोळा भाव आहे. म्हणून अगोदर सांगितलं की अगोदर भोळ्या भावाचं स्वरूप समजून घ्यायचं आहे की भोळा भाव म्हणजे काय. भोळा भाव याचाच अर्थ असा सरळ पद्धतीने आहे की बस हा भक्त देवाच्या आवडीमध्ये इतकाच रमून गेलेला आहे की त्याला जिथं तिथं देवाची आवड दिसते. अहो साधक वस्त्र परिधान करताना सुद्धा देवाला कसं वस्त्र आवडतं त्याचा विचार करतात. आता वैष्णव वारकरी आपण पाहतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात का? तिथं कुठं लिहून ठेवलंय का वैष्णवांनी पांढऱ्या रंगाचा कपडा वापरला पाहिजे, पांढरी टोपी घातली पाहिजे, असं लिहिलंय का हो कुठं?
नाही असेल तरी मला माहीत नाही, पण माहीत असणाऱ्यांनी सांगा. पण माझा भाव फक्त या ठिकाणी मी स्पष्ट करणार. मग पांढरेच कपडे का घालतो वैष्णव? किंवा वैष्णवानी हरिदासानी पांढऱ्याच रंगाचं का परिधान करावं? दुसरे रंग, आता तुम्ही रोज रंग सांगत होत्या एकमेकीला, मी ऐकत होतो. मला कस तरी वाटलं नसेल. खुशाल आपलं आज हिरवा आहे ग, उद्या निळा आहे ग. आणि ही ताई वहिनीला फोन करून रोज आज कुठला सांगितला ग. आणि मग असं केलं की नाही. मग पांढरा रंग का परिधान करायचा आहे? याचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. एकतर हा सत्व प्रधान आहे. पांढरा रंग सत्व प्रधान आहे. जशा प्रकारचे वस्त्र आपण परिधान करू तशा पद्धतीची आपली वृत्ती, किंवा जशा पद्धतीची आपली वृत्ती तशा पद्धतीचं वस्त्र आपल्याला घालावं वाटतं. तशा पद्धतीचा शृंगार वैष्णवाकडे पहा. तो पांढरे वस्त्र परिधान करतो. साधी राहणी वैष्णवाची असते. वैष्णवाची राहणी कशी असते? साधी, सामान्य. याला कारण काय आहे? तो मी कसा दिसेल याचा विचार करत नाही. मी काय वस्तू धारण करतो, कोणत्या वस्तूचा अंगीकार करतो, त्याच्यानी मी देवाच्या आवडीचा होईल की नाही, तो वैष्णवाचा विचार असतो मुख्य. म्हणून भोळा याचा अर्थ आहे की जो सगळ्या दृष्टीनं, सगळ्या अंगानी, सगळ्या पद्धतीनं माझ्या भगवंताला मी कसा प्रिय होईल हे समजून घेतो आणि मग त्या पद्धतीनं तो आचरणही करतो. म्हणून आपण भक्ती एकदा समजून घेतली आणि देवाला आवडतं ते करायला आपण लागलो की मग आपण वैष्णव होत असतो. आपोआप वैष्णवता आपल्यामध्ये प्रगट होत असते. म्हणून वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही आणिक प्रमाण तन धन तृण जन पडता जडभारी नेमा न टळे निर्धारी तुका म्हणे याती होका तयाची भलती. या विषयावरून आजपर्यंत आपण थोडं थोडं काहीतरी त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आलो. आणि काल आपण गोकुळ पाहिलं. तर गोकुळामध्ये काय आहे? गोकुळामध्ये प्रत्येक भक्त, प्रत्येक व्यक्ती जो आहे तो भक्त आहे, तो वैष्णव आहे, तो हरिदास आहे. कारण तिथं फक्त भगवान श्रीकृष्णांना कसं प्रसन्न करता येईल याचा विचार आहे, याची प्रधानता आहे. देवाला कसं प्रसन्न करता येईल आम्हाला याच्यासाठी प्रयत्न आहे. म्हणून जे जे कृष्णाला आवडतं आम्ही ते ते करू, जे जे कृष्णाला आवडणार नाही किंवा आवडत नाही ते आम्ही करणार नाही. मग ते कितीही जगामध्ये अधिक प्रमाणामध्ये केलं जात असलं तरी सुद्धा आपण ते करायचं नाही जे देवाला आवडत, आपण ते करायचं नाही जे संत साधूला आवडत नाही, आपण ते करायचं नाही जे सद्गुरूंना आवडत नाही. असं जर का आपण करत राहिलो तर काय होतं? कधीतरी आपण देवाचे प्रिय होत असतो, आपण कधीतरी भगवंताचे आवडीचे होत असतो. आपल्या मनामध्ये भगवंताची आवड आणि देवाच्या मनामध्ये आपल्याबद्दलची आवड उत्पन्न होणं, बस हेच वैष्णवाचं ध्येय असतं. दुसरं वैष्णवाला या जगामध्ये काहीच नको आहे महाराज. माझ्या मनामध्ये भगवंताविषयी अतीव प्रेम आणि भगवंताच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम जिव्हाळा उत्पन्न व्हावा असंच वाटतं. याच्यावरती कालही आपण प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान हा भाव पाहिला. असा मी वैष्णव होईन जो भगवंताला प्रिय होऊन जाईल, जो भगवंताच्या आवडीचा होऊन जाईल. हा संकल्प आपल्याला आज घ्यायचा आहे. कारण आपण वैष्णवाला पाहिलं, भागवताच्या माध्यमातूनही वैष्णवांना पाहिलं,
हरिदासांना पाहण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत तेही वैष्णवच होऊन गेले. आज ज्यांची पुण्यतिथी आहे, आज भगवंतांनी त्यांना आपल्या चरणाजवळ आश्रय दिलेला आहे. आजच्या तिथीला म्हणून तर हा सारा शृंगार वैष्णवाचा. पहा, लक्षात घ्या, ही जी तुळशी माळ आपण धारण करतो याच्यामध्ये अजून एक महात्म्य वर्णन, तसं तर खूप महात्म्य आहे. स्वतंत्ररित्या एखाद्या कथेमध्ये आपण पुन्हा एक वेळेला जर भगवंतांनी संधी दिली, कृपा केली आपल्यावर, आपण जर सगळेजण असेच पुन्हा एकत्र आलो ना, तर तुळशी महात्म्य श्रवण करण्याचा प्रयत्न करू की भगवंतांना तुळशी कशी प्रिय आहे, तुळशीचं काय महात्म्य आहे. हरिप्रिया. आपण रोज स्नान करतो ना, तर ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, तांब्या भरून पाणी अंगावरती ओतलं, ते तुळशीला स्पर्श करून आपल्या अंगावरती जर का वाहिलं, तर साऱ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून स्नान करते वेळी आवर्जून तुळशीची माळ आणि गळ्यामध्ये पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा गळ्यामध्ये माळ आपण घातली तर आपल्या मृत्यूपर्यंत ती माळ गळ्यातून नाही निघाली पाहिजे. ती माळ पाहिली तरी सुद्धा यमदूत आपल्याकडे येत नाहीत. म्हणून तर अशी ही पद्धती आहे की मृत झालेल्या मेलेल्या माणसाच्या मुखामध्ये तुळशी पत्र ठेवा म्हणतात. आता तरी तो पवित्र होईल, त्याचा देह पवित्र होईल. आता तरी यमदूत याला घ्यायला येणार असतील तर येणार नाहीत, म्हणून तुळशी पत्र ठेवा म्हणतात. ज्याने कधी जीवनात तुळशीला नमस्कार केला नाही, ज्याने कधी जीवनभर तुळशीची माळ घातली नाही, ज्याने कधी जीवनामध्ये एक तांब्या भरून तुळशीला पाणी वाहिलं नाही महाराज, ज्याने कधी हरिदासांना वैष्णवांना नमस्कार केला नाही, ज्याने कधी भागवतासारखी परमपवित्र कथा ऐकली नाही, नको ते खाण्यात आणि नको ते पिण्यात आपलं आयुष्य व्यर्थ घालवलेलं आहे. माणसं म्हणतात तुळशी पत्र ठेवा, कशाला? तिला तरी बिचारीला का त्रास, तिचं पान तेवढं व्यर्थ जाईल. पण एक ती पद्धती निघाली, एक परंपरा आहे, ठेवायला पाहिजे. ठेवू नका असं मी म्हणत नाही. निदान त्यावेळेला तरी त्या पवित्र तुळशीचा पत्राचा स्पर्श त्या देहाला झाल्याचा परिणाम देह पवित्र होईल. पण देह पवित्र करायचाच असेल आणि देहाची पवित्रताच पाहिजे असेल तर कुणाचा देह पवित्र असतो याचं उत्तर संतांनी दिलं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत,
पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. कुणाचा देह पवित्र आहे, कुणाची वाणी पवित्र आहे. आपल्याला आपला देह पवित्र करायचा असेल तर काय काय करायचं असतं. वैष्णव काय करतो? पहिली गोष्ट आहे, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली जाते. आपण ज्या वेळेला भक्त होण्यासाठी पाऊल उचलतो महाराज, त्यावेळेला पहिली क्रिया, पहिली उपलब्धी भक्ताला होते की सद्गुरू, संत, अधिकारी, महात्मे आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतात. ज्या त्या क्षेत्रामध्ये ज्या त्या गोष्टीला महत्व आहे बरं का. विवाहामध्ये पतीच्या हातून कन्येच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्याला महत्व आहे, बरोबर. आता त्याच्या नावावरूनच त्याचं ते पवित्रता, शुद्धता, मंगलता की ते मंगलसूत्र आहे, ते आता त्याने तिच्या गळ्यामध्ये परिधान केलं. आता तो तिचा किंवा ती त्याची झालेली आहे आणि ते प्रतीक आहे त्याचं की मी विवाहित आहे, मी कुणाची तरी अर्धांगिनी आहे, मी कुणाची तरी धर्मपत्नी आहे. त्याचं पावित्र्य, त्याची शुद्धता, त्याला जपण्याचा प्रयत्न. तसं या परमार्थाच्या वैष्णवांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक पद्धती आहे की ज्याला मनामध्ये असा भाव दाटून आला की आता आपण काहीतरी परमार्थ साधना करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी अधिकारी महात्म्याकडे जाऊन त्यांनी पवित्र तुळशीची माळ घालून घ्यावी म्हणतात. पवित्र तुळशीची माळ घालणे, चंदन, गोपी चंदन बुक्का मस्तकावर धारण करणे, ह्या क्रिया आहेत ज्या वैष्णव आवर्जून करतात. याच्यानी देहाला पवित्रता प्राप्त होत असते आणि देहाला पवित्र करण्यासाठी दुसरं साधन आहे, जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह. त्याची वाणी पुण्यवंत आहे, त्याचा देह पवित्र आहे. जो वदे अच्युत, जो अखंड आपल्या वाणीनं भगवंताच्या नामाचं संकीर्तन करतो आहे, हे वैष्णवाचं एक मुख्य लक्षण आहे. आणि असा जो वैष्णव अखंड भगवंताचं नाम गाणारा, नाम गाऊन ज्याचा देह पवित्र झालेला आहे, अशा त्या वैष्णवाच्या चिंतनानीच, तयाच्या चिंतने, त्याच्या चिंतनानी चिंतन करणाऱ्याचे सकल दोष नाहीसे होतात महाराज. पापाच्या राशी जळून जातात त्याच्या. असं वैष्णवाच्या स्मरणाचं महात्म्य आहे. आज आपण कुणाचं स्मरण करत आहोत? वैष्णवाचं स्मरण करत आहोत या सप्ताहात. कुणाच्या स्मरणामध्ये सप्ताह? वैष्णवाच्या स्मरणामध्ये सप्ताह आहे म्हटले. कुणाची पुण्यतिथी आहे? वैष्णवाची पुण्यतिथी आहे म्हटले. मग हे जे वैष्णवाचं आपण आज गेले 7 दिवस झाले स्मरण करतो आहोत, कशासाठी? की त्या वैष्णवांच्या स्मरणातून आपला देह पवित्र होईल. ही देहाला पवित्र करण्यासाठी, आत्म्याला पवित्र शुद्ध करण्यासाठी, चित्ताला पवित्र करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी तिसरी गोष्ट. पहिली क्रिया केली आपण, पवित्र जलामध्ये स्नान केलं एखाद्या वेळेला, पवित्र तुळशीची माळ धारण केली, पवित्र बुक्का गोपी चंदन मस्तकावर धारण केलं, पवित्र भगवंताचं नाम मुखामध्ये धारण केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आज आपण करत आहोत की हे ज्यांनी केलं त्या वैष्णवाचं स्मरण करणे, हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कारण वैष्णव एवढे पवित्र आहेत की त्यांच्या नुसत्या स्मरणाने आपल्यासारख्याला पावित्र्य प्राप्त होतं, आपल्यासारख्याला शुद्धता प्राप्त होते. म्हणून आज 7व्या दिवशी या गोष्टीचा उपसंहार मी व्यासपीठाच्या माध्यमातून करू इच्छितो किंवा करतो आहे की ह्या वैष्णवाच्या स्मरणामध्ये हे जे 7 दिवस आपले व्यतीत होत आहेत महाराज, या ठिकाणी हे 7 दिवस आपल्या जीवनामध्ये काही प्रमाणात का होईना आपल्या देहाच्या, आपल्या मनाच्या, आपल्या बुद्धीच्या, आपल्या अंतःकरण चित्ताच्या
पवित्रतेला कारण ठरणारे हे 7 दिवस आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. तू का म्हणे पापे, 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 तू का म्हणे पापे. जाती संताची जपे, जाती संताची जपे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे. जाती संतांची जपे, जाती संतांची जपे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे, निघे माझी वाचा तुटे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, निघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव, निघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. अशा सज्जन संतांच्या नाव उच्चारल्याचा परिणाम तुका म्हणे पापे, जाती संतांची जपे. म्हणून जीवनामध्ये वैष्णवाचं स्मरण फार महत्वाचं असतं. ही कथा आज व्यक्तिगत मला समाधान देऊन जाते आहे. हा सप्ताह व्यक्तिगत मला समाधान देऊन जातो आहे. याला कारण काय आहे? याला कारण 7 दिवस गुरु महाराजांनी भगवंतांनी या व्यासपीठाच्या माध्यमातून वैष्णवाचं स्मरण करून घेतलं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा व्यासपीठावरती बसलो 2013 साली आपल्या मंदिरामध्ये, तर पहिल्यांदा व्यासपीठावरती बसल्यानंतर आता कथाभाग सुरू करण्याच्या अगोदर काहीतरी प्रास्ताविक शब्द प्रस्तावनेचे गुरु महाराजांनी मला दिले की अगोदरच काही वाक्यांमध्ये थोडीशी प्रस्तावना करायची तुला आणि मग कथाभागामध्ये प्रवेश करायचा. आता तुम्ही सगळे होतात त्या कथेमध्ये, तर त्या प्रस्तावनेचे सगळे वाक्य तर मी सांगणार नाही, पण एक वाक्य त्याच्यामध्ये असं होतं की आज या व्यासपीठावरती मी विराजमान झालो, बसलेलो आहे आणि भगवंत सद्गुरूंच्या कृपेतून आजपासून भागवत कथेची सेवा प्रारंभ होते आहे.
पण ह्या सेवेच्या माध्यमातून एकच उद्देश आहे, हे गुरु महाराजांनी दिलेलं वाक्य आहे बरं का, हे माझ्या मनाचं नाही, की जीवनभर जेवढे दिवस जेवढे वर्ष भगवंत सेवा करून घेतील व्यासपीठाच्या माध्यमातून, तर प्रत्येक भागवत कथेच्या माध्यमातून एकच प्रयत्न राहिला पाहिजे, तो असा की तुमच्यासारख्या वैष्णवांच्या हृदयाला आनंद देण्यासाठी मी व्यासपीठावर बसलेलो आहे. आणि हे वाक्य उच्चारून कथेला सुरुवात झाली, पहिल्या कथेला. त्यानंतर स्मरणानुसार प्रत्येक कथेमध्ये हे वाक्य वापरल्या गेलं, सुरुवातीला किंवा शेवटी. आज जवळपास 10 वर्षांचा काळ संपन्न होत असताना पुन्हा एक वेळेला कानडे परिवाराने जी कथा आयोजित केली, मी असं समजेल की हा पुन्हा एक वेळेला व्यासपीठाच्या भागवत कथेच्या सेवेचा इथून पुन्हा प्रारंभ होतो आहे माझा, असं मी समजतो. कारण आता जवळपास भागवत कथेच्या संख्येचा विचार केला तर दुसऱ्या शतकाला इथून कथा सुरू झालेली आहे माझी. आणि काय योगायोग असेल हे सांगता येत नाही, पण पहिल्यांदा व्यासपीठावरती बसल्यानंतर वैष्णवांच्या हृदयाला आनंद देण्यासाठी म्हणून मी व्यासपीठावरती बसलो असं सांगताना कथा सुरू केलेली आहे. आणि आज कानडे बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त कथा संपन्न करत असताना आज संपूर्ण 7 दिवस होत आहेत, तर 7 दिवस वैष्णव हाच केंद्रस्थानी ठेवून आपण कथा संपन्न केलेली आहे. हा काहीतरी योगायोग आहे. म्हणून याचं व्यक्तिगत समाधान यामुळे आहे की भगवंतानी 7 दिवस वैष्णवाचं स्मरण करून घेतलं या माध्यमातून. तसं तर भागवताच्या माध्यमातून प्रत्येक कथेमध्ये वैष्णवांचंच स्मरण आहे, पण प्रधान रूपामध्ये आपण या कथेमध्ये वैष्णवाला केंद्रामध्ये ठेवलं, केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. आणि मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं की सगळ्या जागेवरती सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं स्वतंत्र विषय निवडून कथा होत नाही, कथेच्या क्रमानुसार चालावं लागतं. परंतु या ठिकाणावरती तशा पद्धतीचं स्वातंत्र्य निवडून, म्हणून आज 7 दिवस आपण वैष्णव ऐकले, त्यांच्या लक्षणांच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला, भागवतातल्या वैष्णव चरित्रांच्या माध्यमातून वैष्णव पाहण्याचा प्रयत्न केला. आणि गेल्या 7 दिवसांपासून वारकरी वैष्णव भक्तांच्या नामाचा नित्य प्रति उच्चार नाम संकीर्तन करून आपण हरिकथा श्रवण करण्याचा प्रयत्न केला, ज्याचं फळ एकच आहे. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. म्हणून आपल्या हृदयाला, आपल्या चित्ताला, आपल्या वाणीला, आपल्या शरीराला या 7 दिवसामध्ये वैष्णवाच्या स्मरणाने पावित्र्य प्राप्त झालेलंच आहे महाराज. याच्यात कोणी तिळमात्र शंका आणायचं कारण नाही. अशा पद्धतीनं भगवंत सुद्धा परमवैष्णवांच्या सहवासामध्ये गोकुळामध्ये राहिले आणि परमवैष्णवांच्या सहवासात आपला काळ व्यतीत करून परमात्मा श्रीहरी मथुरेमध्ये आले. कंसासारख्या अत्यंत बलवान असुराचा भगवंतांनी वध केलेला आहे. ज्या वेळेला भगवंताची भव्य दिव्य मिरवणूक काढली त्यावेळेला उपवनामध्ये जिथं भगवंताच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे तिथपर्यंत येऊन पोहोचले. दुपारची वेळ झालेली आहे. साऱ्या गोपाळांना, बलरामाला, कृष्णाला भूक लागलेली असेल असं नंदबाबांच्या लक्षात आलं. नंदबाबांनी आज्ञा केली, गोपाळांनो चला लवकरात लवकर प्रसादाची पात्र वाढा, कृष्णाला भूक लागली असेल. प्रसादाची पात्र वाढली गेली. गोलाकार रिंगण करून सगळे गोपाळ बसलेले आहेत. कान्होबा विराजमान झाले. सगळ्यांच्या समोर पत्रावळी आल्या. पत्रावळीवरती जसाच
यशोदाई साहेबांनी केलेला प्रसाद वाढला गेला. त्या प्रसादामध्ये भगवंतांना यशोदाई साहेबांचा दुःखी कष्टी चेहरा दिसायला लागला. गोपाळ गोपिकांचा दुःखी कष्टी चेहरा दिसायला लागला. मनोमन भगवंत विचार करायला लागले, किती निष्ठुर होऊन मी माझ्या गोप गोपिकांचा त्याग करून मथुरेमध्ये निघून आलो. भगवंतांना जरासं दुःख झालं, राहवलं नाही, म्हणून भगवंत आपल्या आसनावरून उठले आणि जराशे बाजूला गेले. नंदबाबांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि नंदबाबा सुद्धा आपल्या आसनावरून उठले. पाठीमागून भगवंताच्या खांद्यावर हात ठेवले आणि भगवंताचं मुख आपल्याकडे वळवलं. कृष्णा, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी कसं आलंय बेटा? आईची आठवण येते आहे का? हो बाबा, लहानपणापासून मी आईला सोडून कधी एवढा दूर, एवढा लांब, एवढा वेळ राहिलो नाही, म्हणून मला आईची आठवण येते आहे. कृष्णा, प्रसाद घेणं झाला की आपल्याला लगेच गोकुळाकडे रवाना व्हायचं आहे. प्रसाद, गोपाळ तुझ्यासाठी हातामध्ये घास घेऊन बसलेले आहेत बेटा, चल प्रसाद ग्रहण करून घे. भगवंताच्या हाताला धरून पात्रावरती आणून बसवलं. भगवंत प्रसाद घेण्यासाठी बसले, पण गोड असणाऱ्या यशोदाई साहेबांच्या हातचा प्रसाद मात्र आज भगवंतांना काहीसा कडू लागायला लागला. प्रसाद घेणं झाल्याबरोबर गर्गाचार्यजी महाराज त्या ठिकाणी आले. गर्गाचार्यजी महाराज म्हणतात, नंदा, मला तुझ्याशी जरासं बोलायचं आहे, तू थोडस. नंद बाबा जराशी बाजूला आले. काय म्हणणं आहे गर्गाचार्यजी महाराज? मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सांगा ना महाराज. नाही, माझ्या शब्दावर तुझा विश्वास असेल तर मी ती गोष्ट तुला सांगतो, अन्यथा सांगत नाही. महाराज, तुमच्यासारख्या साधू संतांच्या शब्दावरती माझा पूर्ण विश्वास आहे. जे सांगायचं असेल ते सांगा. नंदा, हा जो कृष्ण आहे ना, हा तुझा पुत्र नसून वसुदेव देवकीचा पुत्र आहे. गर्गाचार्यजी महाराजांच्या मुखातलं हे वाक्य जसंच नंदबाबांनी ऐकलं, पायाखालची जमीन सर 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 सरकायला लागली. आकाश मस्तकावर कोसळतय की काय असं वाटायला लागलं आणि मूर्छा येऊन नंदबाबा जमिनीवरती पडणार. एवढ्या वेळामध्ये धावत धावत कान्होबा गेले आणि आपल्या हातावरती नंदबाबांना सावरलं. बाबा, काय सांगितलं गर्गाचार्यजी महाराजांनी तुम्हाला, मला सांगा. कृष्णा, गर्गाचार्यजी महाराजांचं असं म्हणणं आहे की तू आमचा पुत्र नाहीस, वसुदेव देवकीचा पुत्र आहेस. बाबा, अहो काय झालेलं आहे तुम्हाला साऱ्यांना? गोकुळामधून निघत असताना आईनं सुद्धा मला हाच प्रश्न विचारला आणि जे उत्तर मी आईला दिलं बाबा, तेच उत्तर मी तुम्हाला देतो. बाबा, मी फक्त तुमचाच आहे, मी तुमचाच आहे, मी तुमचाच आहे. पुढे चालून माझे भक्त माझ्या चरित्राचं गायन करतील, त्यावेळेला वसुदेव देवकीचा म्हणून नाही तर नंदाचा नंदन म्हणूनच गायन करतील. सांत्वना केली नंदबाबांच्या अंतःकरणाची, पण नंदबाबांना दुःख झालेलं आहे, राहवलं नाही. नंदबाबा म्हणतात, कृष्णा, बलरामा, गोपाळांनो, लवकरात लवकर रथावरती बसा. या मथुरेसारख्या अपवित्र भूमीवरती आता आपल्याला एक क्षण सुद्धा थांबायचं नाही. इथले सामान्य माणसं नाही तर साधू संत सुद्धा आता नको नको ते बोलायला लागलेले आहेत. बाबा, मी काय म्हणतो माझं जरासं ऐका ना. काय म्हणणं आहे कृष्णा तुझं? बाबा, मी तुमच्या सोबत मथुरे गोकुळामध्ये येऊ शकत नाही. का नाही येऊ शकत कृष्णा? याचा अर्थ मी असा घेऊ का की गर्गाचार्यजी महाराज जे सांगत आहेत ते सत्य आहे? नाही बाबा, याचा अर्थ तुम्ही असा घेऊ नका. मग तू गोकुळामध्ये यायला का तयार नाहीस कृष्णा? बाबा, मी कंसासारख्या अत्यंत बलवान असुराचा विनाश केलेला आहे. कंसाचे अनेक मित्र आहेत, ते माझ्यावर आक्रमण करतील आणि माझी इच्छा नाही की गोकुळासारख्या आपल्या पवित्र भूमीवरती असुराच्या रक्ताचा सडा पडावा. मी थोड्याच दिवसामध्ये गोकुळामध्ये वापस येईन, तुम्ही माझी चिंता करू नका. बलराम दादा आहेत ना माझ्यासोबत, आईचा आशीर्वाद, तुमचा आशीर्वाद आहे ना माझ्यासोबत. तुम्ही निश्चिंत होऊन रथामध्ये बसून गोकुळाकडे निघून जा. बाबा, मी थोड्याच दिवसामध्ये गोकुळामध्ये पुन्हा येईन. येशील ना कृष्णा वापस? हो बाबा, मी येईन, तुम्ही रथामध्ये बसा.
गोड बोलून नंदबाबांना रथामध्ये बसवलं आणि नंदबाबांचा रथ गोकुळाच्या दिशेनं निघून गेला. गर्गाचार्यजी महाराज आले भगवंताच्या जवळ आणि हात जोडले. भगवंता, आजपर्यंत जे रहस्य वसुदेव देवकीनं गुप्त ठेवलं, तुम्ही गुप्त ठेवलं, ते रहस्य माझ्या मुखातून उलगडलं गेलं, मला क्षमा करा. गर्गाचार्यजी महाराज, जे झालं ते माझी इच्छा समजा, पण इथून पुढे बोलत असताना एक गोष्ट जीवनभरासाठी लक्षात ठेवा, माझ्या भाविकाच्या हृदयाचा विचार करून बोलत चला. तुमच्या बोलण्याच्या परिणामाने आज कदाचित माझ्या नंदबाबांच्या शरीरातला प्राणही गेला असता. आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कधीही सामान्य अशा प्रकारची कृती आपण स्वतः वैष्णव होऊ त्यावेळेला होऊ महाराज, पण आपल्यापेक्षा अगोदर जे वैष्णव पदावरती बसलेले आहेत ना, आपल्या कोणत्याही कृतीतून, पाहण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून वैष्णवाच्या हृदयाला दुःख होणार नाही याची काळजी आपल्याला सुद्धा घ्यायची असते. यदा कदाचित आपल्या चालण्या, वागण्या, बोलण्यातून एखाद्या परम वैष्णवाचं हृदय जर का दुखवल्या गेलं ना, मग कितीही देवासमोर नाक रगडलं तरी सुद्धा, डोकं आपटलं तरी सुद्धा कोणता देव वैष्णवाला दुखावणाऱ्या माणसावर प्रसन्न होत नसतो, लक्षात घ्या. मग ग्रह शांती केली काय, वास्तुशांती केली काय, देवतांना शांत करण्यासाठी यज्ञ यागादी कर्म केले काय, किंवा प्रसन्न करण्यासाठी यज्ञ यागादी कर्म केले काय, अथवा साक्षात श्री भगवंत नारायणांना प्रसन्न करण्यासाठी नाक रगडलं काय, डोकं आपटलं काय, तीर्थयात्रा केली काय, दान केलं काय, अन्य कुणाची सेवा केली काय, पण एखाद्या वैष्णवाचं हृदय जर का आपल्याकडून दुखावलं गेलं तर या सृष्टीतली कोणतीही देवता आपल्यावर प्रसन्न होत नाही. गोपाल कृष्ण भगवान की प्रसन्न होत नाही, लक्षात घ्या. वैष्णवासोबत कधी कपट करू नये. वैष्णवासोबत कधी कपट करू नये. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये असाच प्रसंग आहे की महाराजांना शेत राखण करण्यासाठी पाटलांनी ठेवलं होतं. तसंही तुम्ही भजनच करतात ना, बसून टाळ कुटतात दिवसभर. इथं तिथं भजन करायचं आहे तर माझ्या शेतात करा. शेतात भजन का करायचं आहे? एक तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणताल, टाळ वाजवताल, टाळी वाजवताल, हे पक्षी सगळे तसे येणार नाहीत, गुरढोरं येणार नाहीत. असा प्रसंग झाला की महाराज नेमकं त्या शेतामध्ये आहेत, पण शेताचं उत्पन्न नेमकं कमी झालेलं आहे आणि त्या पाटलाला राग आला. तुकोबारायाकडे आपण हे शेत दिलं, उत्पन्न जेवढं व्हायला पाहिजे होतं त्याच्या आता शेतकऱ्याला अंदाज आहे की दरवर्षी आपल्या शेतीतून एवढं पीक आपण लावलं तर या पिकातून किती उत्पन्न होईल, त्याच्यातून किती उत्पन्न, ते सगळं ते कमी भरलं. मोठा प्रसंग आहे, थोडक्यात ऐकू. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा फार मोठा अपमान झाला. महाराज नको नको ते आता पहा, ज्याला व्यवहार व्यापारच, ज्याच्या फक्त डोक्यामध्ये संसार प्रपंच व्यवहारच आहे, तो समोर साधू आहे का संत आहे का वैष्णव आहे का भजन करणारा आहे तो काही पाहत नाही. महाराज माणसं भांडण करायला उतरले, सगळं विसरून जातात. आपल्या स्वार्थासमोर माणसं साधूला विसरतात, देवाला विसरतात, संताला विसरतात, भजन करणाऱ्याला विसरतात. टाळकरी, माळकरी, विणेकरी सगळे काही नाही, सगळे सारखे. महाराज स्वार्थी व्यक्ती समोर सगळे सारखे, कारण त्याला फक्त त्याचा स्वार्थ महत्वाचा असतो. आणि मग जेवढे मन धान्य भरायला पाहिजे होतं किंवा धान्य द्यायला पाहिजे होतं, असा काहीतरी तो प्रसंग आहे, त्याच्यामध्ये त्यांनी कपट केलं. महाराज कारस्थान केलं. परंतु पांडुरंगरायाची विशेष कृपा भगवंत जगद्गुरु तुकोबारायांवरती असल्याच्या परिणामाने शेवटी न्याय निवाडा करायच्या वेळेला पाटलाच्या लक्षात आलं की आपल्याकडून महाराजांचा अपमान झाला आणि वैष्णवाचा अपराध झाल्याचा परिणाम आपल्याला त्याचं फळही भोगावं लागलं. असा एक नाही महाराज, असे अनेक प्रसंग अनेक वैष्णवांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत की वैष्णवासोबत कपट केलं, वैष्णवाला दुखावण्याचा प्रयत्न केला, भक्ताचं अंतःकरण दुखावलं
आणि ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं आलेलो आहोत ना, त्यांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग मला ताईनं सांगितलेला आहे. त्या दिवशी पण आपली चर्चा झाली वर त्या दिवशी. पहा, लक्षात घ्या, हे सांगायला मी संकोच यामुळं करत नाही की एकतर माझा त्यांच्याशी काही लौकिक नातेसंबंध नसल्यामुळं मला सांगायला संकोच नाही. कारण लौकिक नातेसंबंध जिथं असतात तिथं बोलायला थोडासा संकोच होतो, किंवा तुमच्या नात्यातले आहे म्हणून तुम्ही सांगत असताल त्यांची बढाई, असं होतं, असा आरोप लागतो. आणि वैष्णवांमध्ये एक आनंदाची गोष्ट अशी असते की इथं रक्ताचं नातं नसलं तरी सुद्धा प्रेम इतकं असतं की रक्ताचे नाते फिके पडतात. रक्ताचे नाते फिके पडतात. कारण एका वैष्णवाची दुसऱ्या वैष्णवावरती तेवढी प्रीती, प्रेम, महाराज कोण कुठले आपण, पण एकमेकांना पाहिलं की आनंद वाटतो, एकमेकांच्या सहवासामध्ये राहिलो की आनंद वाटतो. तर लक्षात घ्या, एक कारण ते आहे संकोच न करण्याचं, आणि दुसरं कारण असं आहे संकोच न करण्याचं की पहा, व्यक्ती हयात असताना एखाद्या वेळेला व्यक्तीच्या समोर त्याची स्तुती करणं हे बऱ्याच वेळेला साधूला, वैष्णवाला आवडत नसतं. आणि वैष्णवाचा नियम असा असतो, वैष्णवाच्या लक्षणामध्ये, आणि ज्ञानोबारायांनी सुद्धा त्याचं प्रमाण दिलेलं आहे की पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. वैष्णवाला स्वतःची पूजा करून घ्यायला कधी आवडत नाही. तो म्हणतो पूजा करायची असेल तर माझ्या गुरूंची करा, पूजा करायची असेल तर माझ्या देवाची करा, तो देवाचा फोटो, त्याला हार घाला, त्याला पाणी वाहा, त्याला नमस्कार करा, माझ्या काय पाया पडता, असं वैष्णवाचं. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. स्वकीर्ती, स्वतःची कीर्ती एखादा करत असेल तर वैष्णवाला असं वाटतं माझ्या कानात कोणीतरी उकळतं तेल टाकतो आहे, उकळतं तेल कानामध्ये टाकतो आहे. कधी वाटतं एखादा आपली स्तुती करत असेल, कीर्ती करत असेल, किती छान भजन करता, वा वा काय भाव तुमचा, किती मोठे वैष्णव, किती सुंदर वारी करता, किती सुंदर नाम गाता, किती सुंदर हरिपाठ म्हणता, किती सुंदर भजन म्हणता, किती सुंदर कथा ऐकता. त्याला म्हणावं, ए भाऊ बस, तुला बोलायचं असेल ना माझ्या समोर, माझ्या देवाबद्दल बोल, माझ्या हरीबद्दल बोल, माझा देव कसा आहे मला ऐकव, माझ्या देवाचं नाम तू गायन कर. मी म्हणतो त्या हरिपाठाची स्तुती करू नको, किती सुंदर हरिपाठ म्हणता, तू म्हण ना, तू म्हण. किती सुंदर टाळ वाजवता, तू वाजव ना दादा, ताई तुम्ही वाजवा ना, हो तुमचंही पुण्य होईल. तुम्ही किती सुंदर भजन म्हणता, तुम्ही पण म्हणा, तुम्ही पण नाम संकीर्तन करा. स्वकीर्ती कानी नायकावी. वैष्णवाला असं वाटतं माझ्या समोर माझी स्तुती कोणी करू नये. आणि कधी कधी लक्षात घ्या, व्यक्ती हयात असताना त्याची जर का स्तुती करायला लागलो आपण त्याच्या समोर किंवा जगामध्ये त्याची स्तुती करत फिरलो ना, तर आपल्याच व्यक्तीचं महत्व कमी होत असतं. हे सूत्र बऱ्याच जणांना माहित नाही बरं का. काही काही माणसं अशी म्हणतात, जिवंतपणी स्तुती नाही केली नंतर काय करून उपयोग, ज्यांना ऐकायला पाहिजे तो माणूस ऐकायला नाही ना. पण एक सांगू का, एक सूक्ष्म प्रक्रिया माणसांच्या मनात घडते. हे सगळं मनोविज्ञानावर अवलंबून पुढचं वाक्य आहे. आता माणसांचं मनोविज्ञान फार सूक्ष्म आहे. 4 व्यक्ती आपण एकत्र उभे आहोत, त्यापैकी 2 व्यक्ती एका व्यक्तीची स्तुती गायन करत आहेत. त्या एका तिसऱ्या व्यक्तीच्या समोर या एका व्यक्तीची 2 माणसं स्तुती गायन करत आहेत. अर्थात व्यक्ती स्तुतीला पात्र आहे, कौतुकाला पात्र आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण त्याची अवास्तव स्तुती जर का एखाद्या अश्रद्धावानासमोर झाली तर त्याची असली नसलेली श्रद्धा भंग पावत असते, केवळ स्तुती केल्याने. नको त्या माणसासमोर ईर्ष्या उत्पन्न होते मनात. काय एवढं त्यांच्याबद्दल फारच बोलू लागले व तुम्ही, ते असे ते तसे, त्यांचं असं त्यांचं तसं, असं होतं. म्हणूनही बऱ्याच वेळेला सामान्य माणसाची
मग ते वैष्णव असले, भक्त असले, आपल्या दृष्टीनं तरी सुद्धा त्यांची स्तुती करायला एक मर्यादा येऊन जाते महाराज. सगळंच्या सगळं बोलता येत नाही, सगळेच्या सगळे अनुभव असे जाहीर माईक मधून सांगता येत नाही. असलेल्या श्रद्धा बिघडून जातात माणसांच्या, बिघडून गेल्या. बरेच माणसं, कोणी आपल्याला एखादा ओळखीचा व्यक्ती भेटला किंवा अनोळखी व्यक्ती भेटला की आपल्या गुरुची स्तुती करायला लागतात. आमचे गुरु महाराजांचं असं आहे बरं का, आमच्या महाराजांचं तसं, आमचे महाराज असे, आमचे महाराज तसे, आमच्या महाराजांनी हे केलं ते केलं, असं तप केलं तसं तप केलं. काही सांगू नये कुणाला, एक चकार शब्द आपल्या सद्गुरूंबद्दल कुणाशी बोलू नये. सावधानतेने ऐका. आणि मी जिम्मेदारीनं हे वाक्य सांगतोय तुम्हाला. कोणी म्हणेल असं का म्हणत आहात आणि एवढं कठोर का वाक्य सांगत आहात? मी माझ्या मनाचं सांगत नाही, मला जे ग्रंथामध्ये प्रमाण उपलब्ध झालं ते प्रमाण पाहून मी सांगतो आहे. आपल्या गुरुची कीर्ती जर का अश्रद्धावानासमोर, अभाविकासमोर आपला भक्तिभाव देवाबद्दल असो, गुरुबद्दल असो, ग्रंथाबद्दल असो, नको त्या माणसासमोर, जो भक्तीच्या क्षेत्रातला नाही, ज्याला आपल्या गुरूंचं जीवन माहीत नाही, चरित्र माहीत नाही, अवस्था माहीत नाही, अशा व्यक्तीसमोर आपल्या सद्गुरूंची स्तुती जर का आपण केली तर तो प्रभावित होत नाही महाराज. उलट त्याच्या मनामध्ये आपल्या सद्गुरूंविषयी अश्रद्धा उत्पन्न होण्याची दाट शक्यता असते. असं नेहमीच होतं असं मी म्हणत नाही बरं का. याच्यात दोन गोष्टी आहेत. कधी कधी चरित्रकथा भाग श्रवण करून गुरूंबद्दल, आपल्या गुरूंबद्दल आपण एखाद्या नवीन व्यक्तीला वर्णन करून सांगितलं तर त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो. असं आहे का, मग आम्ही सुद्धा महाराजांचा अनुग्रह घेतो, असंही होतं. आता मला सांगा, आपण गुरु महाराजांचे झालो, कुणाकडून तरी ऐकलं ना हो, असे असे महाराज आहेत बरं का. आणि हे आपलं म्हणून मी सांगत नाही. जिथं जेवढे भक्त बसलेत, तुम्ही तुमच्या सद्गुरूंची शरणागती केली, काही स्वप्न पडलं का सगळ्यांना? सगळ्यांना काही स्वप्न दृष्टांत झाले का की या महाराजांकडे जाऊन गुरु करा, शरणागती करा, असं झालं का? नाही ना. इथं तुमचे माझे सामान्य सगळ्यांचे अनुभव आहेत की आपणही कोणाकडून तरी ऐकलं. तुम्हाला असं आहे का, तुम्ही एक काम करा, एकदा महाराजांकडे चला, एकदा आमच्या महाराजांकडे या, दर्शन घ्या, बसा, बोला. नाही, तुम्ही काही अनुग्रह, गुरुमंत्र वगैरे काही घेऊ नका, जाऊ द्या, त्यानंतरच्या भानगडी आहेत. नमस्काराला तर चला, भेटीला चला, नमस्कार पण करू नका, नुसतं पहा कसे बसतात, कसे प्रसाद घेतात, कसं बोलतात, कशी कथा वर्णन करून सांगतात, पहा. संताला नुसतं पाहिलं तरी श्रद्धा उत्पन्न होते महाराज. संताला पाहणे, वैष्णवाला डोळ्यांनी पाहणे, वैष्णवाला नमस्कार करणे, वैष्णवाची, संत साधू सद्गुरूंची चरणपूजा करणे, आणि सगळ्यात नंतर मग त्यांचा दास होणे, त्यांच्याकडून अनुग्रह घेणे. मी असं म्हणेल की भक्तीमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि मोक्षाच्या आधी मधला जो महत्वाचा टप्पा आहे त्याला गुरु शरणागती असं म्हणतात. गुरु शरणागती ही पहिली पायरी नाही भक्तीतली. सद्भक्ती भाव अंतःकरणामध्ये उत्पन्न झाल्यानंतर भक्तीच्या वाटेवरती वाटचाल करत 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 ज्ञानोबाराय म्हणतात, मोक्षरेखे आला. तो मोक्षाच्या रेषेपर्यंत आलाय. आता फक्त त्याला ती रेष ओलांडायची बाकी आहे. तिथं त्याला गुरु भेट होत असते. जो मोक्षरेखे आला, जो भाग्ये विनटला, जो साधूचा अंकिला, हरिभक्त. सद्गुरूंची शरणागती केल्यानंतर साधकाच्या जीवनामध्ये काय झालं पाहिजे? घरदार झालं पाहिजे, संतती झाली पाहिजे, विवाह झाला पाहिजे, रोगराई गेली पाहिजे, आजारपण गेलं पाहिजे, धन आलं पाहिजे, नोकरीत बढोतरी झाली पाहिजे, पगारवाढ झाली पाहिजे. फक्त उद्धार झाला पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान, फक्त परम कल्याण झालं पाहिजे. करतळे आवळे तैसा हरी प्रगट झाला पाहिजे. सद्गुरूंच्या शरणागतीनंतर, मोक्षाच्या आधी आणि भक्तीत प्रवेश केल्यानंतर जे महत्वाचं स्थान भक्तीच्या क्षेत्रामध्ये साधकाच्या जीवनामध्ये असतं त्याला सद्गुरूंची शरणागती असं म्हणतात.
आणि ज्या वेळेला कधी एखाद्या वैष्णवाला कथेमधून, कथेच्या प्रेरणेतून, सत्संगातून मनाला ही जाणीव व्हायला लागेल की आता मी सुद्धा सद्गुरूंची शरणागती करायला पाहिजे, तर त्या भक्तांनी आपल्या अंतर्मनाची हाक ऐकली पाहिजे आणि गुरु शरणागती करून घेतली पाहिजे. गुरु शरणागती केल्याशिवाय आता त्यांनी इथून पुढे राहू नये. गुरु शरणागतीचं अजून एक सूत्र सांगून मी पुढे चालू का? मला परवानगी देताल का? तिकडं नवरदेव नवरी सजून बसले असतील बर का, पण मी आजच्याच दिवस बोलणार आहे बर का तुमच्या सोबत. उद्यापासून मी बोलू शकणार नाही. पुन्हा कानडे परिवाराच्या मनामध्ये आलं पुढच्या वर्षीला तर नसता बोलता येईल का? नुसतं कानडे परिवार म्हणत असताना आता अजून एक गोष्ट सांगतो. ही सगळी गल्लीच्या गल्ली म्हणजे मी कानडे परिवार म्हणून म्हणतोय बर का, बाकी हा सगळा माझा परिवार आता झालेला आहे. तुम्ही जेवढे मागून आला, जेवढे इकडून आला, जेवढे इकडून आला, जेवढे तिकडून आला, जेवढे पलीकडून, जेवढे इकडून आलात, हे सगळे माझा परिवार झालेले आहात. का? कोणी म्हणेल आम्ही थोडी तुम्हाला काही चहा पाणी दूध साखर दिलं. अहो तुम्ही कथेला आलात ना हो 7 दिवस, बस. तुम्ही कथेला आलात, कथेला येऊन बसलात, हेच तर आमचं होणं आहे. आमचं होण्यासाठी महाराज, देवाचं होण्यासाठी, संत साधू सद्गुरूचं होण्यासाठी दुसरं काय करावं लागतं? 1 रुपये देण्याची, 1 रुपये घेण्याची इथं आवश्यकता नाही. म्हणून सगळे भक्त, कारण इथं कानडे एका व्यक्तीच्या मनात येऊन कधी सत्कर्म होत नसतं. परिवार सोबत पाहिजे, बरोबर. आता 10 माणसांचा उदाहरणाला परिवार आहे, तसं तर 10 माणसांचा कानडे परिवार नाही. पण एका व्यक्तीच्या मनात आलं तर बाकीचे 9 अनुकूल पाहिजे ना. हा हे पहा हात, याला हे 5 बोट, हे एकत्र आले तर वस्तू उचलता येते. यालाच एकाला वाटलं की मला ही वस्तू उचलायची, तर कशी उचलता येईल बरं? इथं राम, इथं परमेश्वर, इथं किशोर, असे सगळे महाराज. मी देवाच्या अर्थाने नावं घेतले बरं का. राम हे आपल्या भगवंताचं नाव आहे, किशोरही भगवंताचं नाव आहे, परमेश्वर तर परमेश्वरच आहे महाराज. त्याच्यानंतर त्याला राम नाव पडलं. अगोदर कोण? परमेश्वर. परमेश्वर हे नाव कोणत्या अर्थाने दिलं भगवंताला? जो सगळ्यात अगोदर ज्या अवस्थेत आहे परमेश्वर, मग राम आहे, मग किशोर आहे. कारण राम त्रेता युगात झाला, किशोर अर्थात श्रीकृष्ण जो द्वापार युगात झाला, म्हणून तो तिसरा आहे. दुसरा राम, पहिला परमेश्वर. गोपाल कृष्ण भगवान की असो. म्हणून मी थोडंसं अजून वेळ मागतो तुमच्याकडे बरं का. आपण विवाह उत्सव करणार आहोत, अजून थोडा वेळ. गुरु शरणागतीच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या. आपण कथेतून ऐकतो गुरुची शरणागती करायची असते. ऐकल्याबरोबर प्रत्येकाला, माणसांना असं वाटतं की मग अरे, मग आपणही गुरु केलेले नाहीत, मग आपण करून घ्यायचे का गुरु? याच्यामध्ये आपण जे ऐकलं त्याचा प्रभाव असतो. कधी कधी असं होतं, आपण दुसऱ्याला विचारतो का हो तुम्ही गुरु केले का? हो केले. कोणाला केलं तुम्ही गुरु? अमुक अमुक महाराजांना आम्ही गुरु केलंय. मग कसे आहेत ते महाराज? असे असे. काय काय असतं त्यांचं? काय काय करायला सांगतात? काय काय करायला सांगतात ते? मग तेवढं तसं करणं होईल का आमच्याकडून? वगैरे वगैरे मनात शंका उत्पन्न होतात. मग तुम्ही त्यांना गुरु केलं, मग तुमचं सगळं व्यवस्थित आहे का? म्हटले हो. मग आम्ही सुद्धा त्यांनाच गुरु करू. एकाने आपल्याला सांगितलं किंवा दुसऱ्यांनी केलं म्हणून आपण करण्यापेक्षा मला गुरु शरणागती करायची आहे अशी ओढ मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे आणि मग गुरु शरणागती झाली पाहिजे. वाक्य लक्षात आलं का सगळ्यांच्या? की पहा, आपल्या जन्मोजन्मीपासून जे आपले सद्गुरू असतात ना, ते आपल्या समोर आले की आपलं अंतःकरण बरोबर आपल्याला संकेत द्यायला लागतं की मला या महाराजांची आता शरणागती करायची आहे. बरं, नुसतं संकेत करत नाही तर मन ओढ घ्यायला लागतं.
मनाला असं वाटतं की आता कधी एकदा गुरुमंत्र घेतो, कधी एकदा अनुग्रह घेतो, कधी एकदा मी अनुग्रह घेतो, कधी शरणागती करतो, अशी ओढ लागते महाराज. आणि एक सांगू अजून, ही ओढ जितकी साधकांची वाढत जाईल तितकं आपल्या परमार्थासाठी खूप चांगलं असतं. म्हणून बसलेल्या भाविकांपैकी कोणाच्या मनामध्ये गुरु शरणागतीची ओढ उत्पन्न झालेली असेल ना, तर भगवंताला आज कथेसमोर प्रार्थना करा की गुरु शरणागतीची माझ्या मनातली ही ओढ अजून वाढू दे, अजून वाढू दे. आणि अक्षरशः माझं अन्न पाण्यातलं लक्ष निघून जाऊ दे की मला सद्गुरू अजून का माझा अंगीकार करत नाही, का मला अनुग्रह देत नाही, का मला सत्शिष्य करून घेत नाही, अशी ओढ उत्पन्न झाली पाहिजे. आणि ज्यांनी सद्गुरूंची शरणागती केलेली आहे त्यांचं हृदय सद्गुरूंच्या कृपेसाठी रडलं पाहिजे, त्यांचं हृदय सद्गुरूंच्या पूर्ण कृपेसाठी, पूर्ण कृपा प्रसादासाठी तळमळलं पाहिजे. सद्गुरूंच्या साधकांनी सत्शिष्याने कधी निश्चिंत राहू नये महाराज. त्यांनी अखंड सद्गुरूंचं स्मरण करावं, अखंड गुरुनामाचा उच्चार करावा, अखंड. आणि कुठून मी बाजूला गेलो आता पुन्हा तिथं येतो की अश्रद्धावान व्यक्ती समोर आपल्या सद्गुरूंची कीर्ती गाऊ नये. कारण कधी कधी असं होतं, त्याच्या मनामध्ये श्रद्धा तर उत्पन्न होत नाही, उलट आपल्या गुरुबद्दल त्याच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. आणि माणसानी सगळं ऐकावं पण गुरुनिंदेसारखं पाप कधी ऐकू नये आणि करू नये. या जगामध्ये सगळ्या पापांना प्रायश्चित्त आहे, पण वैष्णवाची केलेली निंदा, सद्गुरु संताची केलेली निंदा, याला प्रायश्चित्त नाही महाराज. आपला वंश खंडित होऊन जातो. आपले पितर नरकामध्ये जातात जर का वैष्णव निंदा आपल्याकडून घडली, साधू निंदा आपल्याकडून घडली, गुरु निंदा आपल्याकडून घडली. आपले पितर वर्षानुवर्ष नरकामध्ये अनेक यातना भोगतात. आपल्या कुळामध्ये जन्माला येणारी जी वंशज आहेत हे भ्रष्ट जन्माला येतात, मतिमंद जन्माला येतात. प्रयत्न करायला पाहिजे की माझ्याकडून आणि माझ्या परिवारातल्या सदस्यांकडून, माझ्या कुळामध्ये वैष्णव अपराध. काही संतांच्या चरित्रामध्ये असे प्रसंग आहेत महाराज की त्यांनी प्रश्न विचारला, म्हटले महाराज आमच्या घरामध्ये अशा अशा प्रकारची फार अडचण आहे आणि आम्ही भरपूर उपाय केले पण आमच्या घरामध्ये संकट येतच राहतात, एक झालं की एक, एक झालं की एक. बरं ते संकट येतात, पुन्हा समस्या वेगळ्याच आहेत, पुन्हा आमच्याकडे धनाची कमतरता, त्यात संतती होत नाही, झाली तरी ताबडतोब मरून जाते आणि झाली तरी जगली तरी सुद्धा अशी ते थोडीशी व्यंग वगैरे जन्माला येते. काय कारण असेल तर ते असे महात्म्यांच्या जीवनातले अनुभव. मग त्या ज्यांनी ज्योतिषशास्त्राचा वगैरे अभ्यास केलेला आहे त्यांनी उत्तरं दिलेली आहेत की तुमच्या कुळामध्ये कधीतरी जाऊन वैष्णवाचा अपराध झालेला आहे. तुम्ही नाही केला पण तुमच्या कुळात कोणीतरी केला. आज तुम्हाला ते भोगावं लागतंय. आज आपण जीवन जगत आहोत, आपल्याला काळजी घ्यायची आहे. माझ्याकडून वैष्णवाचा अपराध माझ्या कुळातल्या माणसाकडून होऊ नये, कारण एक तर तो आपल्याला भोगावा लागेल, नसता आपल्या पुढच्या माणसाला. पण एका अपराधाने सुखी तर कोणी राहणार नाही, एवढं तर लिहून घेण्याजोगी गोष्ट आहे. याच्यात मला सांगायला शंका नाही, कारण याला शास्त्र प्रमाण आहे, याला अनुभव आहे महाराज. हे माझ्या मनाचं नाही. गर्गाचार्यजी महाराजांना भगवंत सांगतात, गर्गाचार्यजी महाराज अहो बोलत असताना जरासं सांभाळून बोलत चला. म्हणून मी इथूनही बाजूला गेलो की मला बाबांच्या संबंधामध्ये आता जो अनुभव सांगायचा आहे हे सांगताना मला संकोच वाटत नाही. याला कारण एक असं आहे की ते इथं प्रत्यक्षात समोर नाही, देह धारण करून नाही ना, म्हणून अनुभव सांगायला संकोच नाही. एक कारण ते माझे कोणी रक्ताचे नात्यातले नसल्यामुळे माझ्यावरती तो आरोपही लागण्याची शक्यता नाही. 2 कारण आहेत. तिसरं कारण स्वकीर्तिकानी नायकावी हा वैष्णवाचा स्वभाव असल्यामुळे आज मी ते मुक्त मनाने सांगू शकतो, कारण आता मला तेवढी सूट आहे, कारण आता तुम्ही भगवंताच्या चरणाजवळ बसलेले आहात.
आता तुम्ही आमच्यासारखे सामान्य मनुष्य देहधारी नाहीत ना, म्हणून तुमची स्तुती करू द्या आम्हाला, आमची वाणी पवित्र करू द्या आता, आणि आमच्यासारख्या लेकराच्या मुखातून तुमची होणारी स्तुती ऐका, म्हणूनही मला संकोच नाही. आणि मग त्यांनी असा एक प्रसंग सांगितला की बाबा पंढरपूरच्या वारीला गेले एकदा. पंढरपूरच्या वारीला गेले. आता जिथं बाबांचा ज्या मठामध्ये थांबण्याची नियोजन आहे, व्यवस्था आहे, तिथपर्यंत जाईस्तोवर बाबांना रात्र होऊन गेली, दिवस मावळून गेला. दिवस मावळून गेला, मठाच्या दारासमोर जाऊन पोहोचले. आता मठाचा नियम रीती की मठाची दारं बंद झाले. मठाचे दारं बंद झालेले आहेत. बाहेर धो 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 पाऊस चाललेला आहे. बाबा मठाच्या दारासमोर येऊन पोहोचले. तिथं जो सेवेकरी आहे, जे काही त्यांना प्रार्थना केली, सांगितलं की बा मी वारकरी आहे, माझं दरवर्षीचं या ठिकाणावरती मुक्काम आहे, तुम्ही मला आतमध्ये येऊ द्या. आता तिथले जे व्यवस्था पाहणारे होते, सेवेकरी आहेत, त्यांनी बाबांना आतमध्ये येण्यासाठी दार उघडलंच नाही. महाराज, रात्र झालेली आहे, पाऊस चाललेला आहे, दारासमोर आपल्या मठाच्या असो घराच्या असो वारकरी वैष्णव आलेला आहे, आतमध्ये येऊ द्यायला पाहिजे होतं. पण व्यवस्थापकांनी वारकरी वैष्णवाचा वैष्णवतेचा आदर करण्यापेक्षा त्याला आपली व्यवस्था महत्वाची वाटली. नाही, मंदिराचा नियम आहे, मठाचा नियम आहे, आम्ही तुम्हाला आता आतमध्ये घेणार नाही, गेट उघडलं जाणार नाही, दार उघडलं जाणार नाही, तुम्ही तुमची व्यवस्था पहा, नसता इथं बसून राहा, सकाळ झाल्यानंतर पहाटे. शेवटी बाबा दुसऱ्या जागेवरती आले. तेवढा रात्र मुक्काम झाला. परंतु इकडं ज्या व्यवस्थापकासोबत हे सगळं बोलणं झालं, ज्यांनी व्यवस्था समजावून सांगितली किंवा तुम्ही तुमचं पहा, मंदिराचे दार काय, एकाएक त्याच्या अंगावरती फोड यायला लागले, आग व्हायला लागली शरीराची. आणि मग उपाय योजना सुरू झाल्या. सगळे प्रयत्न करून झालेले आहेत, पण ते काही शरीराची लाही काही थांबायला तयार नाही. आणि मग चर्चा झाली सगळी मठामध्ये. आणि मग जे तिथले वैष्णव आहेत, इतर जे जाणते आहेत, जाणकार आहेत, त्यांनी प्रश्न विचारला की तुमच्याकडून कोणत्या वैष्णवाला काही अपशब्द बोलल्या गेले का, एकदा ते आठवून पहा. आणि मग त्यांनी स्मरण ज्या वेळेला केलं, त्यावेळेला लक्षात आलं की असे वैष्णव वारकरी रात्रीला आपल्या मठाच्या दारासमोर आले होते. आपण व्यवस्थेला प्राधान्य दिलं आणि त्या वैष्णव वारकऱ्याला मठामध्ये घेतलं नाही. म्हटले हाच वैष्णव अपराध तुझ्याकडून घडलेला आहे, हे पातक घडलेलं आहे. अगोदर त्यांची क्षमा याचना कर, चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान कर, क्षमा याचना कर. ज्यावेळेला पुन्हा वारीच्या निमित्ताने बाबांचं जाणं मठामध्ये झालं, त्यावेळेला त्या वैष्णव सद्भक्तांनी बाबांच्या पायासमोर आपलं नाक रगडलं. महाराज, की मला क्षमा करा, मी तुमचा अधिकार ओळखला नाही, मी तुमच्यासारख्या वैष्णवाला सामान्य मनुष्य म्हणून पाहिलं, समजलो. काय कोण म्हातारा बाबा आला, असे तर पंढरपूरला रोज येतात म्हटले, रोज यांची गर्दी इथं, पंढरपुरात दुसरं कोणीच नाही म्हटले, तुमच्यासारखे रोज येतात, आम्ही काय प्रत्येकासाठी दार उघडायचं का, तुम्ही तुमचं पहा. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की किती सहज वैष्णवाची आपल्याकडून अपमान होण्याची भीती आहे, किती सहज अपराध होतो. मग आपल्यासारख्या माणसांनी किती सावधान राहिलं पाहिजे, किती सावधान. कारण वैष्णवाला ओळखणं, म्हणूनच आपलं पहिल्या दिवशीपासून विषय चालला, एवढं सोपं नाही महाराज. ते साधे बसतील, साधे बोलतील. एक वेळेला माझ्यासारख्या वेशधारी महाराजाला की कपडे घातले म्हणून, केस वाढवले म्हणून, दाढी वाढवली म्हणून माणसं म्हणतात, अरे हे महाराज आहेत, हे भागवताचार्य कीर्तनाचार्य असतील, हे भजनी आहेत, हे वारकरी आहेत, असं वेश पाहून माझ्यासारख्या वेशधार्याला म्हणतील, नमस्कार करतील. पण बाबांसारखे असे किती वैष्णव आहेत या जगामध्ये, की सामान्य राहतात.
सामान्य वस्त्र, सामान्य त्यांची राहणी, सामान्य उठणं बसणं, 4 लोकांमध्ये अगदी साधं राहणं, हे त्यांच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की हे खरं वैष्णव आहेत बरं का. आणि हीच तर वैष्णवाची किमया आहे की वैष्णव कधी आपल्या भक्तीचा दंभ समाजासमोर माजवत नाही, कधी स्तोम पसरवत नाही, आपल्या भक्तीचं भावाचं प्रदर्शन कधी करत नाही. आणि हे वैष्णवाचं फार मोठं लक्षण आहे की त्याला माणसांनी आपल्याला वैष्णव म्हणून ओळखावं, आपल्याला नमस्कार करावा, आपली पूजा करावी अशी त्याला अपेक्षा कदापि नसते महाराज. ही फार मोठी उपलब्धी आहे. गर्गाचार्यजी महाराजांना सांगितलं की तुम्ही सांभाळून बोलत चला. गर्गाचार्यजी महाराजांनी भगवंताचा तो मंत्र लक्षात ठेवला आणि इथून पुढे भगवंतांनी उग्रसेनजी महाराजांना बंदीशाळेतून मुक्त केलं. वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांना बंदीशाळेतून मुक्त केलं. यथायोग्य समयाला भगवंत बलराम दादांचा व्रतबंध संस्कार अर्थात मुंज झाली. सांदीपनी महाराजांच्या गुरुकुलामध्ये अध्ययनासाठी परमात्मा श्रीहरी आणि बलराम दादा येऊन पोहोचले. सद्गुरूंची सेवा करायला लागले. सेवा घडली पाहिजे. भगवंताची, वैष्णवाची, सद्गुरूंची सेवा घडली पाहिजे. शारीरिक सेवा घडली पाहिजे, मानसिक सेवा घडली पाहिजे, जीव भावाने त्यांची सेवा घडली पाहिजे. त्याच्याशिवाय सद्गुरूंची मी शरणागती केलेली आहे ती शरणागती पूर्ण होत नसते. तेथ तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. सद्गुरूंची तनानी मनानी जीवानी सेवा करायला पाहिजे. सेवेनी सद्गुरू संतुष्ट होत असतात, प्रसन्न होत असतात असा सेवेचा भाव सांगितलेला आहे, फळ सांगितलेलं आहे. सेवा केल्याने काय होत असतं, आपला जो अहमभाव आहे, जो जीवभाव, जो देहभाव आहे तो लवकर गळून पडण्यासाठी मदत होत असते. नसता सहजासहजी आपला देहभाव जात नाही. सहजासहजी आपला जो अहंकार आहे तो सहजासहजी नसतो, नाहीसा होत महाराज. त्याच्यासाठी दीनहीन लीन होऊन सद्गुरूंची सेवाच करणं आपल्याला सर्वश्रेष्ठ साधन आहे. आणि या सद्गुरूंच्या सेवेमध्ये राहिल्याचा परिणाम आपला अहंकार देहाच्या संबंधामध्ये जो असतो तो अहंकार गळून पडतो. देहभावाचा अभिमान, जीवभावाचा अभिमान जो आहे तो आपला गळून पडत असतो सद्गुरूंच्या सेवेने. आणि एवढंच नाही तर निष्ठेनं सेवा करणाऱ्या सेवकाच्या डोळ्यामध्ये सद्गुरू आपल्या परम कृपेचं अंजन घालत असतात. अंजन जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टी सिफाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. अंजन म्हणजे काजळ. डोळे शुद्ध होण्यासाठी काजळ घालण्याची पद्धती होती. आताही बरीच मंडळी काजळ लावतात. तसं गुरु कृपा नावाचं एक अंजन आहे महाराज. कोणी म्हणेल कुठं भेटतं हे, मी काही कंपनीचं नाव नाही सांगितलं तुम्हाला. गुरु कृपा म्हणजे साधकासाठी एक अंजन आहे, जे गुरुकृपेचं अंजन प्राप्त झाल्याचा परिणाम मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. साधक सत्शिष्याला पूर्णत्व प्राप्त होत असतं. आणि साधक सत्शिष्य जो देवाचा शोध घेत असतो ना, त्याला देवाचा शोध घेण्यासाठी कुठं हिंडायची फिरायची आवश्यकता राहत नसते महाराज. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. साधक सत्शिष्य जिकडं पाहिल तिकडं त्याला भगवंताचं दर्शन होत असतं. संत श्रेष्ठ नाथबाबांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे की नाथबाबा गुरु जनार्दन स्वामींकडे अखंड प्रार्थना करायची की गुरु महाराज तुम्ही मला एकदा तरी दत्तात्रय प्रभूंचं दर्शन करून द्या. तुम्हाला दत्तात्रयांचा अनुग्रह आहे. तुम्ही रोज दत्तात्रयांसोबत बोलतात, त्यांच्यासोबत बसतात. मला सुद्धा दत्त प्रभूंना पाहायचं आहे बाबा. कुणाला म्हणतात नाथ बाबा गुरु जनार्दन स्वामींना प्रार्थना करतात. नाथा करून देईन ना मी दर्शन दत्त प्रभूंचं, घाई काय आहे, तुलाही कुठं जायचं नाही, मला कुठं जायचं नाही, मी करून देईन दर्शन तुला.
मग कधी करणार बाबा, कधी करणार कृपा माझ्यावर, कधी दत्तप्रभूंचं दर्शन करून देणार? नाथा करून देतो. हो हो म्हणायचे जनार्दन स्वामी. पण कधी दत्तप्रभूचं दर्शन नाथबाबाला करून दिलं नाही. एक दिवस पुन्हा नाथबाबांना लहर आली. नाथबाबा म्हणतात, गुरु महाराज तुम्ही मला हो म्हणाले ना, मी तुला दत्तप्रभूंचं दर्शन करून देईल, मग करून द्या ना. जनार्दन स्वामी म्हटले, आज मी तुला दत्तप्रभूचं दर्शन करून दिल्याशिवाय राहणार नाही. चलो बोले, चल माझ्यासोबत. नाथांना आपल्या सोबत घेतलं. नाथराय छोटेसे तरुण वयात होते, गुरूंच्या सेवेत होते, घरदार सोडून आले. 8व्या वर्षीत पैठण सोडलं, पळून आले होते घरातून. आजोबा आजी जाऊ देणार नाही माहित होतं, म्हणून पळून आले. तर किल्ल्यावर दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावरती जनार्दन स्वामींची भेट झाली आणि मग सेवा सुरू झाली. शेवटी आज जनार्दन स्वामी म्हटले की नाथा, आज मी तुला दत्तप्रभूंचं दर्शन करून देतो म्हणून घेऊन आले. 2 जण एका झाडाच्या सावलीमध्ये बसलेली आहेत. बरेच माणसं यायला लागले, समोरून जायला लागले. आपले नाथबाबा पाहतात, दत्तप्रभू कुठे आहे, दत्तप्रभू कुठे आहे, कधी येतील, कधी येतील. म्हटले महाराज कधी येणार आहेत दत्तप्रभू? येतील म्हटले. नाथा, त्यांचा भिक्षेचा वेळ झाला की दुपारच्या वेळेमध्ये कधीतरी येऊन जातील म्हटले दत्तप्रभू. बसून राहा, बसून राहा. नाथबाबा बसून राहिले. आता गुरु महाराजांनी सांगितलं बसून राहावं. एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणावरती एक मलंग आला, एक फकीर आला. फकीर येऊन पोहोचला. मळालेली कपडे त्याच्या अंगावरती होते, अशी झोळी त्याच्या गळ्यामध्ये अडकवलेली होती. तो फकीर आला. जसा जनार्दन स्वामींसमोर आला, दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. नमस्कार चमत्कार झाला. महाराज असे कडकडून एकमेकांना भेटले, एकमेकांना कडकडून मिठी मारली. महाराज जसे फार दिवसांपासून एकमेकांच्या परिचयाचे, फार जुन्या ओळखीचे, फार अगदी त्यांचे प्रेमाचे संबंध, अशी भेट झाली. महाराज दोघांची कडकडून भेट झाली. सगळं झालं, नमस्कार चमत्कार झाला, आलिंगन झालं. दोघं एकमेकांना पाहून प्रसन्न झाले. मलंग फकीर बसले, त्यांच्या समोर स्वामी जनार्दन बसलेले आहेत. आणि एवढ्या वेळामध्ये त्या मलंग फकीरांनी ते जे कटोरा असतं महाराज त्यांचं, ते झोळीतून बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये अनेक घरून मागून आणलेले शिळ्या पोळ्या भाकरीचे तुकडे होते महाराज. ते सगळे एकत्र त्याच्यात कुस्करले, कडक झालेले आहेत. आता ती नुसती शिळ्या भाकरीचे तुकडे कडक झालेले, कित्येक दिवसांचे असतील, त्याचा काही पत्ता नाही. कोणाच्या घरून मागून आणले त्याचा काही पत्ता नाही, कुळ नाही, गोत्र नाही, काही नाही. बस आणले, मागून आणले, कुस्करले, चुरा केला सगळा त्याचा. पण अशी नुसते कसे खायचे कडक? निदान त्याच्या सोबत काहीतरी कोरडं पाहिजे, नसता दूध पाहिजे. आता दूध कुठून आणायचं? मग एक कुत्री होती महाराज, त्या कुत्रीचं दूध त्याच्यामध्ये काढलं. ते सगळं कालवा केला, कालवण केलं सगळं एकत्र. दूध कोणाचं? कुत्रीचं. 4-10 घरून मागून आणलेले शिळ्या भाकरीचे तुकडे मलंग फकीरांनी कालवले. जनार्दन स्वामींसमोर हात पुढं केला. जनार्दन स्वामी खायला लागले. एक घास जनार्दन स्वामी, एक घास मलंग फकीर, एक घास जनार्दन स्वामी. नाथ बाबा बाजूला बसून पाहत होते. राम, आज गुरु महाराज काय खात आहेत? कुणाच्या घरचं? कोण? कुठला फकीर? कुठून आला? कुणाच्या घरून मागून आणले? ते दूध काय? ते तुकडे काय? फकीर तो फकीर, मलंग तो मलंग, स्वतः खातो आहे. पण माझे महाराज त्याच्यात. जनार्दन स्वामी नाथांकडे पाहून म्हणतात, नाथा झालं, प्रसाद घेणं झाला. मलंग फकीर निघून गेला. जनार्दन स्वामी नाथ बाबांना म्हणतात, नाथा चलायचं नाही का? बराच वेळ झाला, सगळा दिवस आपला इथं गेला, चला 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 चला. नाथ बाबा म्हणतात, स्वामी आपण इथं कशासाठी आलो होतो? म्हटले कशासाठी? आज तुम्ही मला दत्तप्रभूंचं दर्शन करून देणार होते, दर्शन झालंच नाही, वापस घेऊन निघाले. नाथा अरे मी तुला जसं सांगितलं तसं आज मी तुला दत्तप्रभूंचं दर्शन करवलं. म्हटले कधी? प्रभू तर आलेच नाही. अरे म्हटले दत्तप्रभू आले, मी त्यांच्या सोबत बसलो, त्यांना जवळ घेतलं, त्यांनी मला प्रसाद सुद्धा दिला. तू दत्तप्रभूंचं दर्शन नाही घेतलं? म्हटले कोण? तो फकीर.
म्हटले काही वेळ अगोदर जो मलंग फकीर या ठिकाणी आला होता ना, तो काही सामान्य मलंग फकीर नव्हता नाथा. अरे ते साक्षात भगवान दत्तात्रय होते, अवधूत होते. नाथा चूक झाली तुझ्याकडून. दत्त प्रभू आलेले असताना सुद्धा तू दत्त प्रभूंना ओळखू शकला नाहीस. हे ऐकल्याबरोबर नाथ बाबांचं अंतःकरण व्याकुळ झालं. नाथ बाबा रडायला लागले. गुरु महाराजांच्या चरणाला मिठी मारली. महाराज असं कसं होत झालं? दत्त प्रभू माझ्या समोर आले आणि मी दत्त प्रभूला ओळखू सुद्धा शकलो नाही. का ओळखू शकलो नाही? नाथा, अजून तुला भगवंताला पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली नाही. आपण समजतो कृष्ण माझ्या समोर येतील, पण कृष्ण होऊन येतील. राम माझ्या समोर येतील, धनुष्य बाण घेऊन येतील. अहो, राम कसे येतील, कृष्ण कसे येतील, पांडुरंग कसे येतील, हे आपण सांगू शकत नाही महाराज. कधीतरी आपल्या समोर ते येऊनही गेले असतील. ओळखलं का आपण त्यांना? नमस्कार केला? आपण तर माणसांचे तोंड पाहत राहिलो, कपडे पाहत राहिलो, त्यांचं नाव, आडनाव, गाव, कुळ पाहत राहिलो महाराज. मग कोणी म्हणेल माणसाच्या रूपात सुद्धा देव येतो का? अहो, कोणाच्याही रूपात देव येईल त्याचा काही भरोसा नाही. शिवपुराणामध्ये कथा भाग आहे की पार्वती सोबत लग्न ज्या वेळेला विवाह ठरला त्यावेळेला भगवान शिव नटरूप धारण करून तिथं त्या त्या हिमालयाच्या नगरात गेले होते. आणि तिथं त्यांनी नटलीला केल्याचं शिवपुराणामध्ये वर्णन आहे की गावामध्ये जसे ते नाटक करणारे येतात ना, सोंग वठवणारे, सोंगाडे, नटधारी, हिमालयाच्या समोर नृत्य केलं, नाही ओळखायला आलं की हे महादेव आहेत. नाही ओळखायला आलं. म्हटले बाबा माझ्यावर तुम्ही कृपा करा की आता इथून पुढे भगवान दत्तात्रय प्रभू कोणत्याही रूपामध्ये आले तरी मला त्यांचं दर्शन झालं पाहिजे. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. मी जिकडं पाहिल तिकडं मला हे जगत दिसणं बंद होऊन फक्त हरिरूप दिसायला पाहिजे. हे फळ आहे गुरु कृपेचं महाराज. आणि ज्या वेळेला नाथांना गुरु कृपेचं अंजन प्राप्त झालं त्यावेळेला नाथरायांना जो अनुभव आला तो नाथ बाबा वर्णन करताना म्हणतात, गुरु कृपांजन पायो रे भाई, गुरु कृपांजन पायो रे भाई, गुरु कृपांजन पायो रे भाई, गुरु कृपांजन पायो रे भाई. राम बिना कछु ठाने नाही, राम बिना कछु ठाने नाही. जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम. सपनों में देखो राजा राम, सपनों में देखो राजा राम, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम. अंदर राम बाहर राम, अंदर राम बाहर राम, अंदर राम बाहर राम, अंदर राम बाहर राम. जहाँ देखो तहाँ राम है राम, जहाँ देखो तहाँ राम है राम, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम, सोबत राम सोबत राम. गुरु कृपांजन
पायो रे भाई. ज्या वेळेला हे अंजन प्राप्त झालं त्यावेळेला राम बिना कछु खाली नाही, जागत राम सोवत राम, सपनों में देखो राजा राम. जागताना देव आहे, झोपलेला असताना देव आहे, स्वप्नामध्ये सुद्धा देव आहे, आत देव आहे, बाहेर देव आहे महाराज. अंदर राम बाहर राम, जहां देखो तहां राम ही राम. जिकडं दृष्टी जाईल तिकडं, जिधर देखो उधर पाई, झलक घनश्याम प्यारे के. जिधर देखो उधर पाई, झलक घनश्याम प्यारे की. जो कुछ है रोशनी जग में अनुभव, जो कुछ है रोशनी जग में, उसी दिलबर हमारे की. जिधर देखो उधर पाई, झलक घनश्याम प्यारे की. कहीं बालक कहीं बूढ़ा, कहीं जाहिर कहीं गूढा. कुठं बालक होऊन माझ्या समोर येतो, कधी वृद्ध होऊन माझ्या समोर येतो, पण येतो माझा हरीच माझ्या समोर. अनुभव भक्ताला आपणच, लहान हा बालक, हा वृद्ध, हा तरुण, हा ज्ञानी, अज्ञानी, गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, आपण असं भेदानी पाहतो. भक्त काय पाहतात? हरीच आला. स्त्री आली तरी हरी, पुरुष आला तरी हरी, बालक आला तरी हरी, म्हातारा आला तरी हरी, प्रगट रूपाने आला तरी हरी, अंतःकरणात गुप्त रूपाने. कहीं जाहीर कहीं गूढा, कहीं चतुरा कहीं मूढा. कधी शहाण्यासारखा येईल, कधी वेड्याच्या रूपाने येईल, पण येईल तर हरीच. छबीला मोहना नटवर, रसीला सावरा गिरिधर. छबीला मोहना नटवर, रसीला सावरा गिरिधर. करे वह राम नित झांकी, लीलावर प्राण प्यारे. जिधर देखूं उधर पाई, झलक घनश्याम. हा अनुभव गुरु कृपेचाही महाराज. आणि याच्यासाठी सद्गुरूंची सेवा स्वतः भगवंतांनी केली. आणि सेवा करा अशी तुम्हाला मला आदर्श दिला. सेवा करून भगवंतांनी सद्गुरूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मूर्त गुरुपुत्र सद्गुरूंना गुरुदक्षिणेच्या रूपामध्ये दिला. भगवंताला विचारला प्रश्न, कृष्णा गावी गेल्यानंतर काय करणार आहे? सांगितलं, गुरु महाराज मी विवाह करणार आहे. बलरामा तू काय करणार आहे? गुरु महाराज मी सुद्धा विवाह करणार आहे. ठीक आहे, माझा आशीर्वाद तुमच्या दोघांच्या पाठीशी आहे. आनंदाने गृहस्थाश्रम करा. नमस्कार करून भगवंत मथुरेमध्ये आले आणि थोड्याच दिवसांमध्ये बलराम दादांच्या विवाहाचा योग जुळून आला. रैवताची मुलगी रेवती हिच्यासोबत बलराम दादांचा विवाह संपन्न झाला. भगवंतांना विवाहाची इच्छा उत्पन्न झाली. भगवंतांनी विश्वकर्मा भगवंतांना पाचारण केलं. समुद्रामध्ये सुवर्णेची द्वारका नगरी निर्माण करून घेतलेली आहे. आणि साऱ्या आपल्या परिवाराला घेऊन परमात्मा द्वारकेमध्ये राहिला आलेले आहेत. आणि त्याच वेळेला राजासीत भीष्मको नाम विदर्भाधिपतीर्महान तस्य पंचाभवन पुत्रा कन्यैका च वरानना. विदर्भ नावाच्या प्रदेशामध्ये
भीष्मक नावाचे राजे राज्यकारभार करत होते, ज्यांना 5 पुत्र होते आणि 1 कन्या होती, ज्या कन्येचं नाव रुक्मिणी असं होतं. रुक्मिणी उपवर झाली त्यावेळेला भगवान गोपालकृष्णांना आपल्या रुक्मिणीचं दान करावं अशी इच्छा भीष्मक राजांची झाली. पण भीष्मक राजांचा मोठा मुलगा रुक्मी यांनी ह्या संबंधासाठी नकार दिला आणि सांगितलं की माझ्या बहिणीचा विवाह मी कृष्णासोबत नाही, माझा मित्र शिशुपालासोबत लावून देणार आहे. आणि रुक्मीचा दरारा होता घरामध्ये, म्हणून कोणाला काही बोलता आलं नाही. रुक्मिणी आईसाहेबांना मनोमन भगवंताशी विवाह करायची इच्छा आहे. त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेबांनी एक सुंदर पत्र लिहिलं. ते पत्र सुदेव नावाच्या भूदेवाच्या हाती दिलं. सुदेवजी महाराज द्वारकेमध्ये रुक्मिणी आईसाहेबांचं पत्र घेऊन आले. भगवंतांनी पत्राची घडी उलगडली. रुक्मिणी आईसाहेब भगवंतांना पत्र लिहिताना म्हणतात, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरै हरतोंगतापम रूपं दृशा दृशिमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्रमपत्रपं मे. हे त्रिभुवन सुंदरा, मी आपल्या चरणांची दासी रुक्मिणी आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार करते, वंदन करते आहे. माझ्या लहानपणापासून आमच्या राजमहालामध्ये साधू संतांचं आगमन होत राहिलं. त्यांच्या मुखातून तुमची कीर्ती ऐकून ऐकून माझं मनोमन प्रेम तुमच्यावर झालेलं आहे. मी मनोमन तुम्हाला माझा पती म्हणून वरलेला आहे. परंतु माझा विवाह बळजबरी शिशुपालासोबत लावून देण्यात येतो आहे. मला शिशुपालासोबत विवाह करायची इच्छा नाही. परंतु माझ्यावरती हा अतिप्रसंग आला तर मी प्राणत्याग करीन, तुमचीच रुक्मिणी. खाली टीप लिहिली, हे पत्र वाचून माझ्याशी विवाह करायची इच्छा झाली तर कुलधर्म कुलाचारानुसार विवाहाच्या दिवशी गौरी मंदिरामध्ये आम्ही पूजन करण्यासाठी जात असतो. तुम्ही तिथं या, मला पळवून न्या, तुमचीच रुक्मिणी. पत्राची घडी भगवंतानी घातली. पत्र कमरेला लावलं. सुदेवजी महाराजांना आपल्या सोबत घेतलं आणि परमात्मा विदर्भ प्रांतामध्ये येऊन पोहोचले. कौंडिन्यपूर, जिथं रुक्मिणी आई साहेबांचं माहेर आहे, तिथं आलेले आहेत. इकडं रुक्मिणी आई साहेबांना सुदेवजी महाराजांनी निरोप केलेला आहे. रुक्मिणी आई साहेबांनी 16 प्रकारे शृंगार केलेला आहे. पार्वती आई साहेबांचं पूजन करण्यासाठी मंदिरामध्ये आलेले आहेत. पुष्पहार पार्वती आई साहेबांच्या गळ्यामध्ये घातलेला आहे आणि प्रार्थना केलेली आहे. नमस्ये त्वांबिके भीक्षणं स्वसंतानयुता शिवां भूयात पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदताम. हे जगदंबे, तुम्हाला जसे तुमचे भोलेनाथ प्रिय आहेत तसे मला माझे कृष्णनाथ प्रिय आहेत आणि त्यांच्यासोबत माझा विवाह व्हावा असा तुम्ही मला वर द्या. म्हणून नमस्कार करण्यासाठी खाली वाकल्या तर पार्वती आई साहेबांच्या गळ्यातला पुष्पहार रुक्मिणी आई साहेबांच्या गळ्यामध्ये पडला. भवानीचा आशीर्वाद मिळाला. आनंद झाला. आई साहेबांना प्रदक्षिणा मारण्यासाठी पारावरती आल्या. भगवंताच्या रथाची ध्वजा उंच उंच फडकताना पाहिली. भगवंतांना इशारा केला. भरधाव वेगामध्ये भगवंताचा रथ पाराजवळ आला. रुक्मिणी आई साहेबांचा हात आपल्या हातामध्ये घेतला. रथावरती सरकन ओढली. पुन्हा वेगाने भगवंताचा रथ द्वारकेच्या दिशेने निघाला. सैनिकांनी हे दृश्य पाहिलं. गदारोळ सुरू केला. अरे पळवली 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 म्हणून सैनिक पाठलाग करायला लागले. भगवंतानी रुक्मिणी आई साहेबांना धीर दिला आणि द्वारकेमध्ये रुक्मिणी आई साहेबांना घेऊन परमात्मा आलेले आहेत. बलराम दादांना ही वार्ता कळाली. त्यावेळेला पाठलाग करणाऱ्या सैनिकांचा अगोदर विनाश केला. युद्धामध्ये विजय प्राप्त करून घेतला. द्वारकेमध्ये बलराम दादा आले आणि भगवंताला प्रश्न विचारला, कृष्णा काय चाललंय बाबा तुझं? शोभतं का असं करणं? अरे आपल्यासारख्यानी वैदिक पद्धतीनं विवाह करायला पाहिजे. शास्त्रामध्ये विवाहाच्या खूप पद्धती सांगितल्यात बरं का. त्यापैकी वेळ काळ परिस्थिती पाहून विवाह करायची सुविधा आहे. काळ वेळ पाहून परिस्थिती पाहून आता ठरवायचं विवाह करणाऱ्यांनी आपल्याला कोणत्या पद्धतीतून विवाह करायचा.
मोठ्यात मोठा करायचा, छोट्यात छोटा करायचा, एकट्या दुकट्यात करायचा, हजारात करायचा, वगैरे वगैरे. अशा आता ही पद्धती आहेत ना. पण धर्मशास्त्राला अनुसरून एक वैदिक पद्धत आहे, जी सामान्यतः आपण देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीनं मंत्रोच्चारामध्ये इष्टमित्र सगळे संबंधियांच्या अक्षदा आपल्यावरती आशीर्वाद रूपाने पडतात. या रूपाने विवाह सोहळा आहे, तसा करायला पाहिजे. भगवंतानी रुक्मिणी आई साहेबांचा हरण किंवा विवाह हा सगळ्यात पहिल्यांदा राक्षस विधीनं विवाह केला. बलरामदादांनी सांगितलं असं करणं आपल्याला शोभून दिसत नाही. आणि ठीक आहे म्हटले भगवंता, बलराम दादा आमचा विवाह तुम्ही दोघांचा वैदिक पद्धतीनं लावून द्या. प्रार्थना केली आणि मग भगवंताच्या विवाह सोहळ्याची भव्य दिव्य तयारी द्वारकेमध्ये सुसंपन्न झालेली आहे. गोपाळ गोपिका भगवंताच्या विवाह सोहळ्यासाठी येऊन उपस्थित झालेले आहेत. सारे भक्त मंडळी भगवंताची प्रतीक्षा करत आहेत. गोपाळ भगवंताचा शृंगार, गोपिका रुक्मिणी आई साहेबांचा शृंगार करत आहेत. मंगल वाजंत्री वादन करणारे सुद्धा उपलब्ध झाले, उपस्थित झालेले आहेत. आमचे भूदेव मात्र गडबड असल्यामुळे आज ते जराशे त्यांनी पण हरकत नाही. अरे चला, भूदेवही उपस्थित झालेले आहेत. विवाहाची तयारी आरंभ झाली. मंगलवाद्य वाजायला लागलेली आहे. चला, मंगलाक्षदा वाटा. मुलीचे मामा मुलीला विवाह मंडपामध्ये घेऊन या. मुलाचे मामा मुलाला विवाह मंडपामध्ये घेऊन या.